जंगलात females are the choosers. Of course. Basically, so females have all the right to choose the perfect male. Right. त्यामुळे the male has to show all the best of his qualities. So males are attractive in nature. Humans बद्दल नाही बोलत आहे, पण बॉईज बाबतीत ते खूप मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असतं की तू कसा दिसतोयस, मग तू अमुक एक रंगाचा शर्ट ह्याच्या बरोबर का घातलास वगैरे याबद्दल त्यांच्यात डिस्कशन्स होत नाहीत मुलांमध्ये. मला कोणतंही नातं असं वाटतं की ते दोनच माणसांमध्ये असतं. मग ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, आई मुलगा असेल, नवरा बायको असतील, मित्र मित्र असेल, मित्र मैत्रीण असेल, भाऊ बहीण असतील, जे काही दोनच व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात कुठल्याही नात्यामध्ये. मला नाही आवडत स्क्रीनशॉट्स लोकांनी काढलेत इन जनरल कुठल्याही गोष्टींचे. काय गरज आहे तुम्हाला प्रूफ राग येण्यासारखं काय त्यात? आता ते मला ते मेमरीजचं फीचर पण आवडत नाही की अचानक एक कुठली तरी मेमरी पॉपअप होते की हे 6 वर्षांपूर्वी घडलं होतं. पण ते तुला आवडत नाही हे, म्हणजे ते फील गुड मोमेंट साठी नाही. मला हे आवडत नाही की कोणीतरी मला कंट्रोल करतं. जंगलात जाऊन लोकांनी काय करू नये ते पण तू सांग. हाय सुयश. हॅलो. काय चालू आहे? काय गप्पा मारतोय तुझ्याशी? वाईल्ड लाईफ चालू आहे. येस. काय खूप रिसेंटली मी तुझं वाईल्ड लाईफ फ्रेम बघतीये, म्हणजे जे काय, आणि आपण आत्ता पण खूप डिस्कस केलं की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला सांगायच्या आहेत खूप मनापासून, आणि की कधीपासून सुरुवात केलीस तू या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला? माझं एकतर मी हा गैरसमज दूर करतो लोकांचा की मी अभिनय सोडलेला नाहीये. लोकांना वाटतं मी जंगलात भटकायला लागलोय त्यामुळे मी अभिनय सोडून वेगळं क्षेत्र निवडतोय वगैरे, असं काही नाहीये. माझं एज्युकेशन एन्व्हायरमेंटल सायन्स मधलं आहे, आणि एज्युकेशन झाल्यापासून म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यापासून बायोडायव्हर्सिटीमध्ये अभ्यास केल्यापासून मी त्या क्षेत्रात ऍक्टिव्हली काही काम नव्हतो करत. गेली अनेक वर्ष अभिनयातलं एक करिअर, वेगवेगळी प्रोजेक्ट्स बॅक टू बॅक येत होती, तिथे लक्ष देणं गरजेचं होतं. सो मी ऍक्टिव्हली काही करत नव्हतो, पॅसिव्हली माझा अभ्यास चालू होता किंवा माझं मित्रांशी बोलणं, ह्या फील्डमध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी व्हायच्या अशाच. लॉकडाऊन वॉज द टाइम वेन आय रिअलाइज्ड की आता इट्स हाय टाइम मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. पण त्यावेळेला तू म्हणजे लॉकडाऊन मध्ये तू बाहेर जाऊच शकत नसेल, म्हणजे म्हणून तर वाचन वाढलं, लोकांशी बोलणं वाढलं, डॉक्युमेंटरीज खूप बघितल्या गेल्या, त्या विषयाला धरून बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास सुरू झाला. घरातल्या घरात कॅमेरा पुन्हा बाहेर निघाला कपाडातनं, मग कॅमेरा मुळे आजूबाजूची झाडं, पक्षी यांचे सगळ्याचे फोटोग्राफ सुरू झाले. मग मला सगळं पुन्हा ते सायकल सुरू झालं, आणि मला असं झालं की नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी नेसेसरी टू ब्रिंग इट आउट इन फ्रंट ऑफ. सो एन्व्हायरमेंटल सायन्स केलंस आणि फोटोग्राफीचा जी आवड होती तर ते दोन्ही मॅच होऊन मग वाईल्ड लाईफ साठी तू? मी फोटोग्राफी शिकलोय, मी एन्व्हायरमेंटल सायन्स शिकलोय, तसं मी फोटोग्राफी पण शिकलोय. पण मी फोटोग्राफी शिकलो तेव्हा मी स्टुडिओ फोटोग्राफी शिकलो होतो. शॅडोज फोटोग्राफी नावाची एक संस्था होती पुण्यातच. सो मयुरेश आणि विनय सर दोघं मला शिकवायचे, आणि त्यांच्याकडनं मी फोटोग्राफी शिकलो. आणि माझा पुण्यात एक स्टुडिओ सेटअप होता, ही खूप कमी जणांना माहिती आहे. मी पुण्यात एक स्टुडिओ सेटअप केला होता. मी लग्नाच्या, मुंजीच्या किंवा डान्स शोज आणि असे काही शोज असतील त्याच्या ऑर्डर्स घ्यायचो फोटोग्राफर म्हणून. तर मी त्या ऑर्डर्स घ्यायचो, मी त्याचे फोटोग्राफ्स करायचो. आणि मला ना कंटाळा यायला लागला फॅशन फोटोग्राफीमध्ये. कंटाळा इन द सेन्स मला असं झालं की यार मी लाइटिंग मीच करणार, मग पोजेस पण मीच सांगणार, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया. आणि नेचर आणि बर्ड्स आणि ॲनिमल्स ऑलवेज यूज टू अट्रॅक्ट मी अ लॉट. मला मी सिंहगड व्हॅलीला एक प्रोजेक्ट करत होतो बायोडायव्हर्सिटीवर. मी ऑलमोस्ट वर्षभर सिंहगड व्हॅलीत घालवलं होतं. सो ते वर्षभर दर महिन्यात 2दा-3दा जायचं, तिथले रिपोर्ट्स घ्यायचे. तर तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज इट्स अ व्हेरी डिअर एक्सपिरियन्स. माझ्यासाठी तो फार जवळचा अनुभव होता. कारण अख्खं वर्षात, आणि हे खूप वर्षांपूर्वी, अख्ख्या वर्षात व्हॅली कशी बदलत जाते, ऋतुचक्रांप्रमाणे कशा वेगवेगळ्या गोष्टी ॲड होत जातात, डिलीट होत जातात,
त्याचं रिपोर्टिंग करत होतो बायोडायव्हर्सिटीसाठी. भारी आहे. आणि त्याचं फोटोग्राफिक एव्हिडन्स पण लागायचा काही काही वेळेला. रेकॉर्ड शॉट्स म्हणतो आम्ही बरेचदा फोटोग्राफर्स त्याला. पण ते रेकॉर्ड शॉट्स घ्यायला म्हणून जाणं व्हायचं. त्यामुळे ते मला खूप आवडायचं. आणि मग माझं असं झालं की यार आपण हेच जास्त एक्सप्लोर करूया. आणि मग बर्ड्स फोटोग्राफी हॅज टॉट मी अ लॉट ऑफ पेशन्स इन लाईफ. हो ऑफकोर्स. म्हणजे मी तुला हेच म्हणणार होते, प्रश्न म्हणून विचारणार होते, कारण आम्हाला फार त्यातलं काही माहिती नाही आहे की एखाद्या मॉडेलला सांगणं इझी आहे की तू अशी हो आणि तशी हो, पण त्या म्हणजे मोमेंट कशी बरेचदा व्हिडिओज बघतो ना 30 सेकंदात 150 पोजेस वगैरे देणाऱ्या मॉडेल्स आहेत आपल्याकडे बरेच की त्या रप 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 पोजेस बदलतात. यू कॅन डू दॅट विथ बर्ड्स. रप 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 काय कॉमन शब्द आहे हा, पण माणूस सेम शब्द वापरत असतो. रप 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 म्हणून काय तुझे शब्द आहेत धनाधन. एनिवे ते असं होतं की हे तुम्ही बर्ड्सला करायला सांगा बरं, नाही जमणार. तुम्हाला त्यांच्याप्रमाणे वागावं लागतं. आणि दॅट्स वेअर यू लर्न टू रिस्पेक्ट ऑल्सो. You learn to respect your subject because you have to wait for them. You have to respect their privacy. You have to respect त्यांची जागा, त्यांचं मन, त्यांचा मूड सगळं रिस्पेक्ट ठेवून मग ते जेव्हा आपल्याला पोजेस देतील आपल्याला हव्यात तशा, मग यू स्टार्ट क्लिकिंग. सो हा जो डायलॉग असतो जो अनसेड असतो, तुम्ही बोलू नाही शकत प्राण्याशी किंवा पक्ष्याशी, तर हा जो एक अनसेड डायलॉग असतो तो खूप इंटरेस्टिंग असतो. सायलेन्स असतो, फक्त आजूबाजूचे आवाज येत असतात जंगलातले. आणि त्यात मग पक्षी अचानक एका पॉईंट नंतर तुमच्याबरोबर कम्फर्टेबल होतो आणि मग तो त्याचं काम करत असतो आणि आपण आपलं काम करायला लागतो, फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ. पण म्हणजे त्या पक्षाला पण माहिती असतं की तुम्ही इथे आहात पण तुम्ही हार्मफुल नाही. सी एक सेइंग आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जंगलात गेल्यानंतर भलेही तुम्हाला वाघ दिसला नाही तरी तुम्हाला वाघाने बघितलेलं असतं, अशी एक जनरल कॉमन कोट आहे. तर हे फक्त वाघाबाबतीत नाही आहे. जंगल तुमचा प्रेझेन्स लगेच नोटीस करतो. जसं की आता तुझ्या घरात जर कोणीतरी आलं आणि काही म्हणजे तुझ्या घरातली जागा ही तुझ्यासाठी रोजची असते, सवयीची असते, त्यात थोडंसं काही 19-20 झालं किंवा वेगळा वास जरी आला घरात तरी यू स्टार्ट नोटिसिंग की अरे काहीतरी वेगळं घडलंय आज घरात. किंवा एखादी उशी इकडे तिकडे थोडीशी बदलली असेल तर तुला असं होतं अरे ही उशी इकडे कोणी जनरली होतं. म्हणजे छोट्या छोट्या डिटेल्स नोटीस. ज्यांना पसारातच राहायची सवय त्यांचं नाही म्हणत मी, पण इन जनरल हे होतं आपल्याला आपल्या घराबाबतीत नोटीस करतो आपण गोष्टी. जंगलाचं तेच आहे ना. अदरवाईज जंगल हे त्यांचं घर आहे. तिथे आपण पाऊल टाकला किंवा आपण एक गाडी एंटर होते तर आवाज आला गाडीचा, पोल्युशन आलं, त्याबरोबर वास आहेत, आपल्या शरीराला येणारे वास आहेत. हे सगळं पक्षी, झाडं आणि इतर सगळे प्राणी नोटीस करतात आणि त्याप्रमाणे ते स्वतःला चेंज करतात. म्हणजे तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही ही स्टोरी, पण एक झाड आहे, मला नसेलच माहिती, एका झाडाची जात आहे जी हत्तींचा जर कळप आला आणि हत्तींनी जर ते झाड माहिती फळं तोडून खायला सुरुवात केली तर ती झाडं बाय रूट्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात आणि एक 15 का 20 झाडं सोडून किंवा एक एरिया सोडून पुढची जी झाडं आहेत ती स्वतःला बिटर बनवतात सो दॅट हत्ती कन्झ्युम करणार नाही. आणि हा मेसेज पास होतो रूट्स थ्रू. आता हे जे कम्युनिकेशन आहे हे झाडांमधलं रूट्स थ्रू होणारं कम्युनिकेशन आहे आणि याचे व्यवस्थित ढळढळीत पुरावे आहेत, सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत की हे होतं म्हणून. तू मगाशी पसारा म्हणालास माणसांनी घातलेला. प्राणी आणि पक्षी किती डिसिप्लिन पाळतात, खूप डिसिप्लिन पाळतात. त्यांची राहण्याची जागा, ते ज्या पद्धतीने फीडिंग करतात किंवा शिकार केल्यानंतर सुद्धा ते स्वतःला ज्या पद्धतीने क्लीन करतात, जे हायजीन मेंटेन करतात, इट्स मिरॅक्युलस, इट्स एक्सेप्शनल. म्हणजे आपणही इतके स्वच्छ हात धुत नसू कदाचित, काय काय वेळेला पटकन काहीतरी तोंडात घातल्यानंतर इतके ते स्वतःला क्लीन ठेवतात, इतके ते स्वतःच्या हायजीनची काळजी घेतात. एक अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुला चॅलेंजिंग मोमेंट तुझी कधी आली होती जेव्हा तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत होतास आणि असा एखादा शॉट जो तुला वाटलंच नव्हतं की तू घेऊ शकशील? नाही ग, असं माहित नाही. म्हणजे चॅलेंजिंगच असतं सगळं फोटोग्राफीमध्ये सगळंच. एकदा माझी फाटली होती तो अनुभव आठवतोय मला. म्हणजे मी ताडोबात होतो आणि ताडोबात एक मोगली नावाचा वाघ होता. ओके. तर आहे म्हणजे
तर ना आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण मी मोगलीला काही महिन्यांपूर्वी आधी बघून गेलो होतो, तेव्हा त्यांनी खूप मार खाल्ला होता आणि आता तो बऱ्याच महिन्यांनी पुन्हा यायला लागलाय, कळलं, फुल वेल बिल्ट होऊन आलाय, रिव्हेंज घ्यायला आलाय वगैरे असा झोन होता त्याचा. आणि तो जेव्हा आला ना तो वेगळाच दिसत होता, म्हणजे हा मोगली असं वाटेच ना, इतका वेगळा दिसत होता, कारण तो खरंच खूप स्ट्रॉंग बिल्ट आणि असा मस्त होऊन आला होता. आणि लकीली आमची गाडी त्याच्यासमोर गेली आणि मी फोटोज काढत होतो आणि त्यांनी ना एकदाच बघितलं लेन्समध्ये, डायरेक्ट लेन्समध्ये बघितलं. बरं, जेव्हा वाघ तुमच्याकडे डायरेक्ट बघतो आणि तुम्ही लेन्स लावून जेव्हा असता तेव्हा ते जे काही तो आय कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा त्या काही सेकंदासाठी तुम्ही सगळं विसरता. आणि ना काय झालं माहीत नाही, मे बी आमची गाडी थोडी जवळ राहिली असेल त्याच्या किंवा काय मला माहीत नाही, मी कॅमेराच खाली ठेवून दिला. मी फक्त बघत बसलो त्याच्याकडे आणि तो ज्या पद्धतीने स्टेअर करत होता आमच्याकडे, मग मला बराच वेळ गेला सेन्सेसमध्ये यायला की नाही तो ठीक आहे, म्हणजे तो कम्फर्टेबल आहे, तो इरिटेट होऊन बघत नाही आहे, तो जस्ट बघतोय. कारण त्याच एरियामध्ये दुसरा पण एक वाघ होता आणि त्याला मे बी ते सेन्स झालं होतं आणि तो त्याचा वास घेत किंवा त्याचं हे करत तो त्या इंटेन्शननी चालत होता. पण मला त्यावेळेला असं वाटत होतं की तो आमच्या गाडीमुळे इरिटेट झालाय का किंवा आमच्या गाडीमुळे तो इतका चिडून बघतोय का किंवा काय. पण ती एक फाटलेली मोमेंट आहे. तुम्हाला भीती नाही का वाटत? म्हणजे हा माझा खूपच जेन्युइन आणि अगदी साधा प्रश्न. मला माणसांची जेवढी भीती वाटते तेवढी प्राण्यांची नाही वाटत. कारण मी म्हटलं तसं की माणसाला मेंदू आहे, माणसं हुशार आहेत, माणसं तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकतात. प्राण्यांबाबतीत ते नाही आहे. प्राणी तुम्हाला मॅनिप्युलेट नाही करत. प्राणी तुम्हाला त्रास द्यायला येत नाही. प्राण्यांसाठी सीन ही कॉन्सेप्टच नाही आहे, चीटिंग ही कॉन्सेप्टच नाही आहे. प्राण्यांसाठी एखाद्याचा फायदा घेणं ही कॉन्सेप्टच नाही आहे. त्यांना भूक लागली, शिकार करायची, खायचं, इतकीच कॉन्सेप्ट माहिती आहे. त्यांचा हा अटॅकिंग स्वभावच नाही आहे किंवा आतल्या गाठीचे नाही आहेत प्राणी, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. त्यामुळे मला तेवढी भीती नाही वाटत. आणि एकदा तुम्हाला कळलं की कसा रिस्पेक्ट द्यायचा आहे त्यांना, की मग ते सुद्धा तुम्हाला तेवढाच रिस्पेक्ट देतात. तुम्ही जर त्यांच्या अगदीच जवळ घुसायला लागलात आणि त्यांना थ्रेटन करायला लागलात तर मग ते तुमच्यावर अटॅक करणारच होत. पण मी आत्तापर्यंत जेव्हा केव्हा गेलोय जंगलांमध्ये तेव्हा आय हॅव सीन टू इट की आपल्यामुळे त्याचं एक्झिस्टन्स धोक्यात आलंय असं त्याला कुठेही जाणवलं नाही पाहिजे, कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षीला. आणि ते जेव्हा नाही होत तेव्हा ते त्रास देत नाहीत. त्यामुळे आपल्या आजूबाजूची कुठलीही जंगलं, म्हणजे मी तर मध्येच हुक्की आली तर असंच सह्याद्रीत फिरायला जातो, तिकडे सायटिंग होतं बरेचदा. गाडी घेऊन जात असताना असं रॅन्डम कधीतरी. ऍक्च्युली पुण्यात राहण्याचा हा एक फायदा असू शकतो की तुम्हाला सगळं बऱ्यापैकी पटकन ऍक्सेसिबल आहे, असं आहे का? येस, असू शकतं. म्हणजे ऍडव्हान्टेज आहे डेफिनेटली. पण तूच आता पुण्यात जास्त नसतो. मीच नसतो पुण्यात, त्यामुळे मला तसं स्ट्रॉंगली नाही सांगता येणार की नाही याच्यामुळेच होतंय. पण तुम्हाला इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल यू हॅव टू, तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. किती वेळ घरात बसून प्लॅन करणार. आणि दुसऱ्यानी कोणीतरी काहीतरी रील टाकला किंवा कोणीतरी काहीतरी एखादं यूट्यूब व्हिडिओ बनवला, मग मला पण तेच बघायला जायचं आहे, ही अपेक्षा ठेवून बाहेर पडत असाल तर नका पडू. माझं म्हणणे, तुम्ही स्वतःहून गाडी काढा, तुम्ही स्वतःचे अनुभव घ्या. तुम्हाला फिरताना 4 गोष्टी काय दिसत आहेत त्या बघा. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली असं झालंय आता सगळ्यांचंच जगणं. तर हे नुसतं एवढंच करायचं आहे आपल्याला आणि बघायचं आहे आजूबाजूला किंवा वरती बघत नाहीत लोक आजकाल. मला इतकं वाईट वाटतं. नुसतं मान वर करून दिवसभरात तुम्ही किती वेळा बघितलं एकदा नोट डाऊन करा. नाही बघत. उलट खालीच बघणं वाढलंय. ढग मिस करता, सनसेटच्या वेळेला कलर्स चेंज होतात ते मिस होतात आपल्याकडनं बरेचदा. नाही बघत. हे किती खरं आहे. आय मीन बरेचदा असं होतं की आपण ऑफिसमध्येच बसलेलो असतो आणि लोकांच्या स्टोरीजवर ना कळतं की अच्छा पुण्यात आज आकाश एवढं कलरफुल होतं आणि दिस इज सो बॅड. म्हणजे नंतर रात्री लक्षात येतं यार की आपण काहीतरी मिस केलंय. आणि इट्स ऑल अबाउट ऑब्झर्विंग. तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात सोशल मीडियावर यापेक्षा तुम्ही जे जगताय त्याच्या आजूबाजूच्या किती गोष्टी नोटीस करताय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे दुसऱ्या कोणीतरी एखादी स्टोरी टाकली किंवा
एखादा काहीतरी रील टाकला की मग आपण वरती बघतो. अरे तू आधीच बघितलं असतंस तर तुला कळलं असतं, दिसलं असतं. यू डोंट नीड सोशल मीडिया टू टेल. आता तर ते अजून भीतीदायक व्हायला लागलंय सोशल मीडिया. मी ऐकलं की नवीन एक काहीतरी फीचर इंट्रोड्यूस केलंय त्यांनी, ज्याच्यात तू जर कोणाचा फोटो किंवा व्हिडिओ पिंच करून झूम केलास तर यू गेट नोटिफिकेशन की सुयश हॅज सीन युअर फोटो बाय पिंच झूमिंग. सो मी तुझं झूम करून काही फोटो पाहिला असेल तर तुला कळेल की अच्छा या मुलांनी माझं हे झूम करून पाहिलंय. हे किती भीतीदायक आहे आणि काय आहे फीचर, कुठे चाललोय आपण. आणि मला ही इन्फॉर्मेशन नकोय. ऍक्च्युअली झूम करून बघतोच का फोटो, कारण मी बघतच नाही झूम करून. अरे पण ही इन्फॉर्मेशन मला नकोय. कोणी माझा फोटो झूम करून बघितला आणि नाही बघितला. माझा पुढचा अर्धा तास त्याच्यात जाईल की अच्छा यांनी मग काय नक्की झूम केलं असेल, काय बघितलं असेल, ह्याच्यात मी का वेळ घालू. असे फीचर्स येत आहेत आणि सोशल मीडिया ऍप्स वरती. हॉरिबल होत चाललंय सोशल मीडिया. राईट. म्हणजे काय आता येईल आणि काय नाही सांगूच शकत नाही आपण. तरी त्यांनी ती एक गोष्ट केली की तुम्ही प्रोफाईल फोटो व्हॉट्सअपचा ऑन बघितलात की तुम्ही तो स्क्रीनशॉट नाही काढू शकत. कारण मी माझ्या बाबाच्या व्हॉट्सअप फोटोचा स्क्रीनशॉट काढायला केले तर त्यांनी बॅन केलं. आहे आपल्याला का स्क्रीनशॉट्स ह्याच्याबद्दल तर माझा एक वेगळा पर्सनल राग आहे. मला नाही आवडत स्क्रीनशॉट्स लोकांनी काढलेले की इन जनरल कुठल्याही गोष्टींचे. काय गरज आहे तुम्हाला प्रूफ. राग येण्यासारखं काय त्यात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अशी आवडली आणि त्याचा फोटो तसा ठीक आहे, पण जे आपण असं चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर होतात किंवा अरे बघ ही माझ्याशी असं बोलली, हा माझ्याशी असं बोलला, काय गरज आहे हे प्रूफ देण्याची एकमेकांना, मला काही कळत नाही. आणि पूर्वी असं नव्हतं ना, आपण छान बोलू शकायचो एकमेकांशी. आता ते बोलणं कमी झालंय. त्यामुळे आता आपल्याला एक वेगळीच काहीतरी इन्फॉर्मेशन ऑलरेडी मिळालेली असते एखाद्या व्यक्तीबद्दल कोणाकडनं तरी, आणि मग आपण बरेचदा त्याच इन्फॉर्मेशनवरती रिलाय करतो आणि वी मिस आउट ऑन अ लॉट ऑफ अदर गुड पॉइंट्स दॅट पर्सन माइट हॅव. राईट. विच वी डोंट नोटिस. मे बी आपण परसेप्शन खूप बांधायला लागतो अचानक. आपण खूप इतरांच्या मताप्रमाणे जगायला लागलोय अनफॉर्च्युनेटली. म्हणजे आपण व्हॅलिडेशन शोधतो लोकांकडनं. आपण जे टाकलंय ते आपण 10 वेळा, एखादी पोस्ट जर केली आपण 10 वेळेला दिवसातनं ती पोस्ट केल्यानंतर बघत राहतो की अरे कोणी बघितलंय. मग आपण बघणार अरे यांनी नाही बघितलंय, यांनी का नसेल बघितलं, असा एक विचार येत राहतो. यू वेस्ट टाइम. अँड ऑन टॉप ऑफ दॅट मी सांगते की अशा पद्धतीचं एक रील पण येतं तुम्हाला की आपलीच पोस्ट आपणच किती वेळा बघतो आणि मग आपण ते रिलेट करू व्हॅलिडेट करून टाकतो स्वतःला की आहे तर आपण करतो. म्हणजे आता ते मला ते मेमरीजचं फीचर पण आवडत नाही की अचानक एक कुठली तरी मेमरी पॉपअप होते की हे 6 वर्षांपूर्वी घडलं होतं. मग आपण 6 वर्ष मागे जातो. मग आपण असं होतं की अरे मग तुझ्या डोक्यातही नसतं 6 वर्षांपूर्वी ते का घडलं होतं काय नाही. ती मेमरी तू जगून पुढे आलेली असते. तुला आवडत नाही हे, म्हणजे ते फील गुड मोमेंट नाही. मला हे आवडत नाही की कोणीतरी मला कंट्रोल करतंय. मला ही फॅक्ट आवडत नाही. मला स्वतःहून जर एखाद्या व्यक्तीची 6 वर्षानंतर आठवण आली तर मी स्वतःहून करीन ना फोन किंवा मेसेज. मला एका ऍपची गरज का पडते आता त्या व्यक्तीची आठवण करून देण्यासाठी. म्हणजे आपण एवढे त्याच्यावर डिपेंड. मला कोणीतरी कंट्रोल करतंय सतत. माझं बिहेवियर एक ऍप कंट्रोल करतंय, एक कंपनी बसून स्क्रीन्सच्या मागणं कंट्रोल करतंय. ही फॅक्ट मला आवडत नाही. मला त्या व्यक्तीची आठवण येण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही कुठलाही. ऑफकोर्स. पण हा अप्रोचच नवीन आहे की हे ऍप आपल्याला कंट्रोल करतंय हे लक्षातच येत नाहीये लोकांना. की आपल्याला असं वाटतं की बरं झालं यार फेसबुकने सांगितलं, नाही तर आम्हाला कसं कळलं असतं. वाढदिवस विसरायला लागलोय आपण. फोन नंबर्स पूर्वी पाठ असायचे ते पाठ नसतात. आय नो राईट. नंबर्स पाठ नसतात. अशा अनेक गोष्टी आपल्या बिहेवियर मध्ये चेंज झाल्या ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत. मे बी आपली मेमरी वीक होत चालली आहे. ह्युमन मेमरी ओव्हरऑल याच्यावर रिसर्च पण झालाय. पण ह्युमन मेमरी इज थोडी वीक होत चालली आहे. अटेन्शन स्पॅन कमी होत झालं. 3 सेकंड काय 2 सेकंड आता किती झालंय 2 सेकंड. 2 सेकंदावर आलाय अटेन्शन स्पॅन. म्हणजे किती भीतीदायक आहे. आणि 2 सेकंदाचा अटेन्शन स्पॅन घेऊन लोक गाड्या ड्राईव्ह करतायत. इमॅजिन किती डिस्ट्रॅक्शन येऊ शकतात आणि किती लेवलला ऍक्सिडेंट होऊ शकतात किंवा अजून किती गोष्टी बदलू शकतात. कंटेंट बघताना म्हणजे मी लोक असं का म्हणावं, मी स्वतः म्हणते की एक सिरीज बघायला घेतली तर एक एपिसोड मला पूर्ण कंटिन्यू करता येत नाही. मला मोबाईल 100 वेळा वाचतो आणि
ह्यामुळे आणखी एक काय गोष्ट होते की फेक अप्रिसिएशन खूप वाढलंय. म्हणजे दाखवायला अप्रिशिएट केलं जात आहे, पण खरंच मनापासून तुम्हाला आवडलं असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही अप्रिशिएट केल्यानंतर तुमच्या मनात हा विचार नाही आला पाहिजे की ह्या व्यक्तीला ते कळलंय की नाही. तुम्हाला आवडलं, म्हणजे मला सपोज एखादा गाण्याचा व्हिडिओ आवडला एखाद्या व्यक्तीचा XYZ, कुठल्या तरी वेगळ्या राज्यातला कुठला तरी वेगळ्या भाषेतला कोणीतरी सिंगर आहे ज्याचा मला एखादा व्हिडिओ आवडला, मी त्याच्यावर कमेंट ड्रॉप केली किंवा मी त्याला मेसेज ड्रॉप केला, तर मी माझ्याकडनं ॲप्रिसिएशन दिलं, त्याला पोचवलं. जे आपण एरवी लाईव्ह कॉन्सर्ट्सला वगैरे टाळ्या वाजवतो किंवा जाऊन भेटतो त्या कलाकारांना, तसं आता हे सोशल मीडिया मार्फत जर मी ते केलं तर आय हॅव कन्वेड माय विशेस. नाव पीपल हॅव प्रॉब्लेम इफ दॅट पर्सन डझंट रिप्लाय और डझंट अप्रिशिएट दॅट यू हॅव अप्रिशिएटेड. म्हणजे मला मध्यंतरी एक मेसेज आला होता की मला प्लीज मेसेज करा, मला माझ्या घरच्यांना दाखवायचं आहे. तर म्हटलं काय मेसेज करू तुम्हाला, असं मला कळलंच नाही. मग त्याचे परत 5-6 वेळेला मेसेजेस आले, मला घरच्यांना दाखवायचं, मला मेसेज करा. आणि मग त्यांनी मला धमकी दिली, अनफॉलो कर, अनफॉलो. मला म्हणजे मला हे कळत नाही की हे वाय डू यू फील दिस नीड ऑफ समबडी व्हॅलिडेटिंग युअर अप्रिसिएशन ॲज वेल. कमिंग बॅक टू माय क्वेश्चन, मगाशी मी तुला विचारलं की जंगलात जाऊन लोकांनी काय करू नये. तिथल्या लोकल्सची मदत घ्या, खूप गरजेची आहे. म्हणजे आता रिसेंटली जो एक किस्सा झाला की वॉटरफॉल्स एक्सप्लोर करताना काही इन्फ्लुएन्सर्स त्रास झाला किंवा काही जण दगावले, बिकॉज लोकल्स वर नॉट इन्फॉर्म्ड, बिकॉज लोकल्सची मदत घेतली नव्हती. तो एरिया कसा आहे, कुठे पाय ठेवल्यानंतर काय धसू शकतं ह्याची माहिती नसते. नुसतंच एकाने केलं म्हटल्यावर 1000 लोक करायला जातात, तसं करू नये. बरं, तू मगाशी एक म्हणालास की माणसं एवढं भयानक काहीच नाही. वाय डू यू थिंक, लाईक तू इतका का म्हणजे माणसांना. नाही, आय डोंट हेट पीपल, आय हॅव दिस फिअर ऑफ माणसं जे एकमेकांना मॅनिप्युलेट करायला लागलेत आजकाल खूप मोठ्या लेवलला, किंवा अनग्रेटफुल व्हायला लागलेत. म्हणजे माझं तुझ्याबरोबरचं काम संपलं किंवा माझं तुझ्याकडून असणारा मला फायदा संपला की मग तू माझ्यासाठी एक्झिस्ट पण करत नाहीस. आणि हे कोणी ठरवून नाही करत आहे, माणूस कोणीच मुद्दाम ठरवून वाईट वागत नाही. आय बिलीव्ह की सगळी माणसं चांगलीच जन्माला येतात आणि चांगलीच असतात. आणि व्हेन आय से सगळी माणसं, सर्व जातीची, सर्व धर्माची, सर्व रंगांची, सर्व देशाची, सर्व जी काही माणसं म्हणून जन्माला येणारी सगळी माणसं ही चांगलीच जन्माला येतात. कोणीही ठरवून वाईट वागायचं आणि वाईट जगायचं म्हणून येत नाही. पण आपल्याला आजूबाजूला इतकी व्यवधानं आहेत, आपल्याला आजूबाजूला इतक्या गोष्टी आता तयार झाल्या आहेत, त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली माणसांमधला जो एक कनेक्ट आहे तो कमी व्हायला लागला आहे थोडासा, मला असं जाणवतं. लोकांचा वेगळा अनुभव असू शकतो. पण तुम्ही जेव्हा खूप पॉप्युलर असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक झुंबड असते. जेव्हा तुम्ही थोडेसे कमी पॉप्युलर होता किंवा तुम्हाला तुमच्यापेक्षा कोणीतरी अजून जास्त पॉप्युलर होतं, तेव्हा तीच झुंबड दुसरीकडे जाते आणि मग त्या लोकांना तुमचं एक्झिस्टन्स मॅटर करत नाही. किंवा तुम्ही काय करताय, तुम्ही जिवंत आहात, मेलायत का, काय तुमचं एक्झिस्टन्स आहे की नाही, हे सुद्धा आठवणीत राहत नाही बरेचदा. त्यामुळे मला माणसांची भीती वाटते जास्त. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, काही मित्र आहेत माझे लहानपणीपासूनचे जे अजूनही माझ्यासाठी तेवढेच खास आणि तेवढेच कनेक्टेड आहेत, ज्यांच्याशी मी वर्ष बोलत नाही, ज्यांच्याशी मी वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नसतो. मी त्यांना रोज फोन करत नाही, ना मी मेसेज करू शकतो, ना त्यांचे वाढदिवस माझ्या लक्षात राहून किंवा मी विश करणं असं काही होत नाही. पण तरीही मी त्यांना आजही फोन केला ना, कधी कुठूनही आठवण आली आणि फोन केला तर आम्ही असे बोलायला लागतो जसं की अरे कालच बोललो आपण, कालच भेटलो. हे जे कनेक्शन आहे ते खूप कमी लोकांबाबतीत आहे. अदरवाईज आपलं सर्कल खूप मोठं होत जातं, पण त्या सर्कलमधले खरंच किती तुमच्या जवळचे आहेत. मला वाटतं की बरेचदा असं होतं की हे जे फिलिंग आहे ना, हे तुमचं लहानपणीच्या मित्रांबरोबरच होतं. कारण तेव्हा आपल्याला डिस्ट्रॅक्शन्सच नसतात. आपल्याला ती माणसं इतकी महत्वाची असतात की
त्यांच्यामध्ये आपण आपल्याला झोकून दिलेलं असतं आणि त्यांनी वाईस वर्सा, म्हणजे त्यांचं पण सेम आपल्याबद्दल फिलिंग असतं. सो इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही कॉलेजमधले, का नाही टिकलेत कॉलेजमधले मित्र, का नाही टिकलेत एका ऑफिसमधले कोणीतरी कलिग्स, कारण तेव्हा खूप वेगळी वेगळी प्रायोरिटीज होत्या, व्यवधान होती. बट वेन इट कम्स टू शाळेतली मित्रमैत्रिणी किंवा बिल्डिंगमधले लहानपणीचे मित्रमैत्रिणी, ते होतं, ते कनेक्शन तेवढंच असतं. कमी झालंय, डेफिनेटली कमी झालंय. शाळेत मुलं मुली एकत्र असणं किंवा मुली मुलींची आणि मुला मुलांची शाळा, ह्याच्यात हा कसा परिणामकारक असू शकतो फॅक्टर आपल्या friendship? तुम्ही जेव्हा मोठे व्हायला लागता तेव्हा त्याचा डेफिनेटली फरक तुम्हाला जाणवतो. आता माझ्या सुदैवाने माझी आई भरतनाट्यम डान्स टीचर आहे, गुरु आहे, आणि माझ्या सुदैवाने माझ्या लहानपणापासून माझ्या घरात तिच्या बऱ्याचशा मुली स्टुडंट्स असल्यामुळे भरतनाट्यम बेसिकली ती फक्त मुलींनाच शिकवते. तर आईच्या बऱ्याचशा स्टुडंट्सशी मी अगदी लहान असल्यापासून इंटरॅक्शन होतं. सो मला ना इनिबिशन्स तसे नव्हते फार. मुलींशी कसं बोलायचं, कसं अप्रोच करायचं, काय काय गप्पा मारायच्या मुलींशी, असे इनिबिशन्स मला लहानपणी फार नव्हते, थँकफुली. आणि मी जसा शाळेत गेलो, शाळेत सुद्धा 1ली ते 4थी कोएड असल्यामुळे तो इश्यू नव्हता. 5वी 6वी 7वीत जेव्हा मी बॉईज स्कूलला गेलो तेव्हा जेव्हा मला हा फरक ऍक्च्युली जाणवून लक्षात आणून दिला मुलांनी, की बस स्टॉपवरती वगैरे जर आमची मॉडर्नची बॉईज आणि गर्ल्स साईडलाच आहे मराठी मीडियमची, तर तिथे काही माझ्या ज्या 4थी पर्यंतच्या मैत्रिणी होत्या त्या गर्ल्स स्कूलला गेल्या होत्या, तर आम्ही बस स्टॉपवरती वगैरे भेटायचो किंवा गप्पा मारायचो. तर लगेच मुलांचे अँटिना जोर यायचं की अरे हा मुलीशी बोलतोय, काय झालं. तर हे कसं समजावून सांगायचं ते मला माहिती नाही, पण आय थिंक कोएड एज्युकेशन हेल्प्स यू अंडरस्टँड females better, because you're spending a lot of time together. You understand त्यांचे मूड चेंजेस, यू अंडरस्टँड त्यांच्या रिक्वायरमेंट्स, त्यांच्या इमोशनल होणाऱ्या हार्मोनियल चेंजेस, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर घडत असतात, त्या तुमच्या मैत्रिणी असतात, तुम्ही रोज एका वर्गात शिकत असता. त्यामुळे कोएड एज्युकेशनमध्ये तुम्हाला ते ना समजून घेणं थोडं सोपं जातं असं मला वाटतं. आणि मला वाटतं की खूप गोष्टींमध्ये असं असतं ना की मुलगी मुलांसाठी एक वेगळा, म्हणजे असं ते तुझे म्हणालास की अँटिनाजवर, सो हे नाही झालं पाहिजे ना, की खूपच कॉमन गोष्ट आहे की एखादी मैत्रीण आपल्याला असणं. पण ते होतं ना ग, एक समाजात एक न्यूनगंड आहेच पुरुषांना की कसं बोलायचं एखाद्या मुलीशी, किंवा न्यूनगंड नाही म्हणता येणार पण एक भीती असतेच की एखादी मुलगी कशी रिॲक्ट होईल हे माहिती नसतं बरेचदा मुलांना, जे व्हॅलिड पण आहे. कारण आतापर्यंतची जी पुरुषांची एक इमेज झालेली आहे सोसायटीमध्ये की पुरुष एखादा बोलायला आल्यानंतर त्याच्या मागे हाच मोटिव्ह असणार, ह्या पद्धतीने बरेचदा मुलींकडनं सुद्धा ती ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे मित्र लेवलला जरी बोलायला गेला एखादा मुलगा एखाद्या मुलीशी की काय बाबा मला पेन हवाय किंवा वही हवी आहे, हे मागायची सुद्धा भीती वाटताना मी बघितलेलं आहे माझ्या मित्रांना. नाही, माझ्या बाबतीत नाही झालंय, पण मी माझ्या मित्रांना बघितलंय की एखाद्या मुलीकडनं काहीतरी बाबा नोट्स हव्यात, तर सुयश तू विचार ना. मी का विचार, तू विचार ना, तुझी पण मैत्रीण आहे ना, तुझ्या एकाच वर्गात आहे ना. तर ते माझ्या थ्रू व्हायचं कारण मी बोलू शकायचो किंवा मला बोलताना काही वाटायचं नाही. बरोबर. तर तोही हे पाहिलाय मी फरक, आणि तो काही वेळेला मला आता ते जाणवतं, तेव्हा काहीच जाणवलं नाही, तेव्हा काहीच डोक्यातही यायचं नाही. म्हणजे आता मुलांचा, म्हणजे तुझ्याशी बोलताना मला हा मुलांचा पर्स्पेक्टिव्ह कळतोय की ओके ते पण का घाबरत असतील किंवा त्यांना पण अशी लिमिटेशन्स का असतील की आम्ही सरसकट कोणालाही कसंही जज करू शकतो, बिकॉज आमच्या वाढूनच आम्हाला एवढं ठेवलंय की आम्हाला नाहीच ठेवता येत पटकन विश्वास. तो ट्रस्ट. मला आठवतंय माझ्या शाळेत मी जेव्हा बॉईज स्कूलला होतो तेव्हा अशी अनेक मुलं होती की जी वर्गात शेअर असायची. म्हणजे बॉईज स्कूल ना, काही भीती नाही, शिव्या बिव्या देणं, मारामाऱ्या करणं, खेळणं बिळणं, असं सगळं पुरुषांमध्ये मुलांमध्ये चालायचं. कोणाला काही वाटायचं नाही, कसलीच इनिबिशन्स नसतात. बॉईज बाबतीत ते खूप
मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असतं की बॉईज आर जनरली इनिबिशन्स लेस वेन दे आर विथ इच अदर. दे आर लीस्ट बॉदर, दे आर नॉट जजमेंटल. म्हणजे बकचोदी एकतर ते जजमेंटल नसतात. तू कसा दिसतोयस, मग तू अमुक एक रंगाचा शर्ट ह्याच्या बरोबर का घातलास वगैरे याबद्दल त्यांच्यात डिस्कशन होत नाहीत मुलांमध्ये. सेम कपडे घालून आले तर अरे वा तू पण सेम कपडे घातले ह्या झोनला जातो. हा, त्यांचं असं नाही होत अरे यार ह्यांनी पण सेम कपडे घातलेत आता मी काय करू, जे मुलींमध्ये होतं. आणि मी पाहिलंय यार. उलट आम्ही विनिंग चलो सेल्फी पण नंतर मग बोलत असतील बघ नाही पण ते असं करत असतील. नाही, आम्ही जेव्हा विकत घ्यायचे असतात ना कपडे तेव्हा आम्ही असं म्हणतो की प्लीज यार तू हे सेम नको घेऊ, आपण परत सेम सेम होऊ. किंवा मुलांमध्ये शेअरिंग पण खूप इझिली होतं की मला तुझी पॅन्ट आवडली आहे मी आज घेऊन जातोय, 4 दिवसांनी आणून देतोय, तुझी सायकल मी घेऊन जातोय. हे खूप मुलांमध्ये वाईब फार पटकन मॅच होते. जजमेंटल नसतात, बकचोदी करायची असते दिवसभर, लाईफ एन्जॉय करायची असते, हा फंडा घेऊन पोरं जगतात. त्यामुळे बॉईज स्कूलचं ऍटमॉस्फिअर फार क्रेझी असतं, फारच क्रेझी असतं. मला आठवत आहे आम्ही असं हॉकी खेळायचो आणि असंच मारामाऱ्या किंवा असं मॅचेस वगैरे खेळताना काही झालं. बरं, स्पोर्ट्स इज अ थिंग जिथे काही असं तुमचं ॲड्रेनलिन रश इतकं आहे असतं की त्या जोशात तुम्ही काही करता किंवा आणि 15व्या मिनिटाला तुम्ही नॉर्मल पण झालेलं असतं किंवा 10व्या मिनिटाला. म्हणजे राग मनात धरून ठेवणं नसतं, काहीच म्हणजे असं फार गरजेच नसतात एकमेकांबाबतीतचे, असं काही हे नसतं. सो बॉईज मध्ये ते पटकन हे होतं. आणि ही मुलं जेव्हा मुलींशी इंटरॅक्ट करायला लागतात तेव्हा ते एका शेलमध्ये जातात किंवा मग ते घाबरतात. मग त्यांना फार आउटगोईंग पण नाही राहता येत, फार इंट्रोवर्ट पण नाही राहता येत, मधल्यामध्ये कुठेतरी अडकतात. ते कसं क्रॅक करायचं ते त्यांना कळत नाही. मग त्यांना कोणीतरी लवगुरू लागतो की बाबा तू माझं काहीतरी करून दे, तू माझ्यासाठी हिच्याशी बोल. मग नंतर लक्षात येतं की तिला ह्याच्यातच इंटरेस्ट आहे जो तिच्याशी बोलतोय. मग त्यांच्यात ती खुन्नस तयार होते. हे फार वेगळंच शाळेतलं एक्सपिरियन्स असतो. अजून एक गंमत मी तुला सांगते ह्याच नोटवर की आम्ही बिल्डिंगमध्ये जेव्हा मुलं क्रिकेट खेळत असायची आणि आम्ही त्यांना मुद्दामून कॉन्शियस करायला वरती उभे आता हे मुली डेलिबरेटली नाही करत. मी आणि माझ्या मैत्रिणी आणि त्यांनी ते असे अग्रेशन मध्ये काहीतरी शिव्या बिव्या आणि मग नंतर त्यांना असं चोरट्या नजरेने वरती हळूच बघतायत. मला ही एवढी मेमरी आठवते. आणि मुद्दामून उभं राहणं जे होतं ना की म्हणजे त्याला प्रेशर आलंच पाहिजे आणि तो आउट झालाच पाहिजे क्रिकेट खेळताना. किती नीच असाल तुम्ही. कारण इट्स लाईक म्हणजे आणि त्याचं कारण अजूनही हेच होतं की मला माहिती आहे की तो मुलगा एवढा शाय आहे ना की तो येऊन बोलणार नाहीये मला काही. आणि मग मला जाणवायला लागलं की खरं म्हणजे हा मुलगा मला काही करू शकतो. म्हणजे मला असं फुट केल्यावरती मी उडून जाईन एवढी मी त्याच्या समोर काही नाही. बट तरी सुद्धा त्याचा तो शायनेस. आणि मग ते आता मला रिअलाइज होते का रिकलेक्ट होते तेव्हा ऍडव्हान्टेज घेतलाय आपण याचा, ह्या गोष्टींचा. ऍडव्हान्टेज नाही पण ठीक आहे. म्हणजे आता हे पण एक इंटरेस्टिंग, हे अगेन कम्स फ्रॉम नेचर. परत जंगलात जायचं नाहीये मला, पण इट कम्स फ्रॉम देअर. जंगलात females are the choosers, of course, basically. So females have all the right to choose the perfect male. Right. त्यामुळे the male has to show all the best of his qualities. जर तू नोटीस केलं असेल डॉक्युमेंटरीज आहेत बऱ्याच, बर्ड सॉंग्सच्या किंवा बर्ड डान्सेसच्या बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज आहेत. सो मेल्स आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर. ह्युमन्स बद्दल नाही बोलत आहे पण प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये मेल्स आर जनरली व्हेरी कलरफुल, व्हेरी ब्राईट, व्हेरी अट्रॅक्टिव्ह, अँड दे हॅव टू बी द बेस्ट इन द लॉट टू अट्रॅक्ट द फिमेल. फिमेल्स जनरली पेल असतात, पण त्यातली पण जी स्ट्रॉंग किंवा डॉमिनेटिंग फिमेल असते, शी टेक्स हर टाइम टू जज ऑल द मेल्स अँड देन शी चूजेस अ मेल. सो हे नेचरमध्येच आहे की फिमेल्स जनरली हॅव दॅट सुपर ॲबिलिटी ऑफ चूजिंग अ मेल. त्यामुळे मेल्स जनरली आर व्हेरी तेच कंटिन्युअसली पर्सुएशनच्याच मोडमध्ये असतात किंवा कन्व्हिन्सिंगच्या मोडमध्ये असतात की बाबा मला चूज कर, मला चूज कर. हे नेचरनीच करून ठेवलंय. आणि मग ते करत असताना बरेचदा पुरुष ही गफलत करतात की मला चूज कर, मला चूज कर म्हणून, चल तुला हे हवंय ना, हा मी हे पण करीन, ते पण करीन. आणि मग चूज केल्यानंतर मग एक वेगळा मेल
इगो सॅटिस्फाय होतो सो ट्रू. आणि मग त्यांना असं जाणवायला लागलं की हा आता चूज केलंय, आता कुठे जात नाही. म्हणजे मग ते नॉर्मल व्हायला लागतात. दे स्टार्ट बिकमिंग देमसेल्स आणि देन एकमेकांना समजून घेण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. पण हे फक्त मुलांच्या बाबतीत आहे की मुलींच्या बाबतीतही असू शकतं असं तुला वाटतं? असू शकतं आय थिंक. कारण मुलांच्या बाबतीत हे मी सांगू शकते की एखादा मुलासोबत आमची मैत्री होत असेल, म्हणजे तो मला इम्प्रेस करत असेल, तर तोपर्यंतचा तो आणि त्याच्यानंतर मैत्री झाल्यानंतरचा तो आर टू डिफरंट पर्सनॅलिटीज. कम्फर्ट झोन येतो ना मुलांना. कम्फर्ट झोन लागतो. मुलं आर जनरली देमसेल्स व्हेन दे आर कम्फर्टेबल. आणि ते जोपर्यंत अनकम्फर्टेबल असतात तोपर्यंत ते काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण अदरवाईज मुलं कम्फर्टेबल झाली की मग त्यांना फरक नाही पडत मी शिव्या देत बोलतोय का, मी मला हवी ती व्यसनं करतोय, सिगरेट ओढतोय, दारू पितोय, मैत्रिणीबरोबर काहीही शेअर करतोय, अश्लील भाषेत जोक्स शेअर करतोय, शिव्या देताना कसलाही विचार न करता बोलतोय. हे जेव्हा कम्फर्टेबल होतात मुलं तेव्हा मुलींसमोर ते तसे वागू शकतात. अदरवाईज नाही वागत ते. अदरवाईज दे आर व्हेरी कॉशियस की अरे. पण मला असं वाटतं की काही असेल नॅचरल राहा तेच बरं आहे. म्हणजे काहीतरी उगाच प्रिटेंड करायला जाऊच नका. हो, पण ती भीती असते ना, त्यामुळे ती पटकन जात नाही बरेचदा. म्हणून मला वाटतं ते कोएड एज्युकेशन मधनं जेव्हा तुम्ही एकत्र ते सगळं करत असता, बेसिकली तुम्हाला एकमेकांसोबत तो कम्फर्ट तयार झाला पाहिजे लहानपणापासून. हा, म्हणजे तो कोएड मध्ये तो तयार होतो बऱ्यापैकी. सेपरेट स्कूल्स असतील बॉईज आणि गर्ल्स तर तो बरेचदा होत नाही असं मला वाटतं. पण आय माइट बी रॉंग. आय एम नॉट एक्सपर्ट इन दिस. बरोबर. ऑल्सो मगाशी तू जे परत वाईल्ड लाईफचं बोललास त्याच्यावरनं मला अजून एक आठवलं की मला मोर कायम फिमेल वाटायचा. कारण एवढं कलरफुल कोणी माणूस कसा असू शकतो इतकं बेसिक माझं फिलिंग होतं. आणि मग त्याच्यानंतर समाव मी म्हटलं की ठीक आहे आता म्हणतात सगळे तर असेल तो, पण कोकिळ गातो हे एक्सेप्टच होत नाही. असं वाटतं की कोकिळाच गाऊ शकते, माणूस कसा गाईल, आणि ते सुद्धा बाईला अट्रॅक्ट करायला. असं इतकं ते वेगळे वेगळे मिसकन्सेप्शन्स आहेत. एनिवे, तू बॅचलर्स कधी राहिलायस? तशी वेळ तुझ्यावर कधी आली? हो. वाव, काय एक्सपिरियन्स. अरे धमाल एक्सपिरियन्स. तसंच माझी एक फॅन्टेसी होती लहानपणापासून की मला बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचं आहे. कारण जे इतकं ऐकलंय मी मुलांकडनं की यार आम्ही असं करतो, आम्ही तसं केलेलं, आम्ही ह्यांच्या रूममध्ये जाऊन एवढे राडे केले वगैरे. मुलींमध्ये पण असतं ते, पण थोडं कमी प्रमाणात असतं. बॉईज मध्ये जे असतं ते मुलींमध्ये असूच शकत नाही. इतक्या लेवलचे राडे असतात. किंवा बेसिकली इट्स व्हेरी non-judgmental world when boys are together. आणि that makes a lot of difference. त्यांना माहिती असतं की हा जाऊन बाहेर हे बोलणार नाही. आता कदाचित वेगळं असेल चित्र, पण अदरवाईज सगळेजण एकत्र ते इतकं छान एन्जॉय करतात ती फेज की त्यांना भीती नसते मला फार जज होण्याची किंवा अजून कसली. पण बॅचलर लाईफ इज अ डिफरंट लाईफ. म्हणजे मी मुंबईत शिफ्ट झालो तेव्हा मी एकतर खूप लवकर मी खूप यंग एजमध्ये माझा कम्फर्ट झोन पुण्याचं सगळं सोडून बाहेर पडलो. अँड दॅट वॉज अ व्हेरी कॉन्शियस डिसिजन. सो माझे पुण्यातले मित्र त्याच्यामुळे बऱ्यापैकी दुरावले, कारण मी वेळच द्यायचो नाही. मी मुद्दाम ठरवून मुंबईत गेलो होतो स्वतःला प्रूव्ह करायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला. आणि मग मला असं व्हायचं की आता मी सारखा उठून पुण्याला येत राहिलो तर माझा वेळ वाया जाणार, डिस्ट्रॅक्शन तयार होणार, मी परत कम्फर्ट झोनमध्ये जाणार. सो ते कम्फर्ट झोन ब्रेक करणं वॉज ऑलवेज माय प्रायोरिटी. त्यामुळे मी खूप लवकर बाहेर पडलो घराच्या. आणि मी तेव्हा एकटा राहायचो. पहिले काही दिवस आम्ही असे मुलं राहायचो. काही वर्ष 2-3 मुलं आम्ही एकत्र राहायचो. इट वॉज फन. कसंही राहायचं. तू पहिली स्वतःच्या कमाईतली कुठली गोष्ट विकत घेतली होतीस, आठवतं? बापरे, पहिली गोष्ट कुठली विकत घेणे, म्हणजे अशी खूप एक्सपेन्सिव्ह झोन मधले जाणारी गोष्ट एनिथिंग म्हणजे जे लक्षात राहिलं असेल. आयपॉड. कारण त्यावेळेला आयपॉडचं खूप क्रेज होतं. छोटे आयपॉड यायचे आणि ते असं करून कॅडबरी सारखा दिसणारा आयपॉड. तर मला म्युझिक ऐकायला खूप आवडतं. आय कांट सिंग अनफॉर्च्युनेटली. आय कॅन प्ले इन्स्ट्रुमेंट्स काही, पण मी गाण्यासाठी स्वतःला ट्रेन नाही केलंय अजून. आणि आता मी ठरवलंय की मी आता गाणं शिकणार आहे. अरे वा. पण
मी स्वतःला गाण्यासाठी कधी ट्रेन नाही केलंय, पण मला ऐकायला खूप आवडतं आणि मी वर्ल्ड म्युझिक ऐकतो. म्हणजे माझ्या प्लेलिस्टमध्ये तुला साऊथ इंडियन गाणी खूप सापडतील, आफ्रिकन गाणी खूप सापडतील, रशियन गाणी खूप सापडतील, वेगवेगळ्या स्पॅनिश गाणी सापडतील, मराठी तर आहेतच, मराठी हिंदी आहेतच, इंग्लिश गाणी पण आहेत. तर मला म्युझिक ऐकायला खूप आवडतं आणि आयपॉड वॉज अ व्हेरी लक्झरी आयटम. आयपॉड वॉज अ थिंग की म्हणजे तुझ्याकडे आयपॉड आहे. आणि माझं वेगळं काय होतं म्हणजे आय कम फ्रॉम अ नाईस फॅमिली, पण माझ्या आईबाबांनी मला कधीच सवय नाही लावली. म्हणजे पॉकेट मनी सुद्धा, मला पॉकेट मनी कन्सेप्टच नव्हती माझ्यासाठी. हो का? हा, कधीच दिला नाही जायचा. सो बाबांचं असं व्हायचं, जे काही तुम्हाला जे तुमचे शॉक कम्प्लीट करायचे ते तुम्ही स्वतः पैसे कमवा आणि करा. 4 पैसे स्वतः कमवून खर्च केल्यानंतर कळेल की काय आपली लागते पैसे कमवायला आणि ते खर्च करायला. सो ही मला लहानपणापासून घरातनं मिळालेली ट्रीटमेंट होती. पैसे असून ते असे कधीच हा चल घे जा तुला काय हवंय ते कर असं कधीच नाही त्यांनी केलं. त्यामुळे ती सेव्हिंग्ज आणि एक पैसे जपून खर्च करण्याची एक सतत त्यांनी सवय लावली. आणि मला पहिला चेक मिळाला त्याच्यानंतर जे पैसे सेव्ह झाले, मग ऑब्व्हियसली पहिले पैसे घरी दिले, घरी आईबाबांसाठी काही ना काही गोष्टी घेतल्या गेल्या. हे सगळं जे सगळेच करतात मला वाटतं ते, आणि ते होतंच तुमच्याकडनं आपसूक. पण मी स्वतःसाठी अशी घेतलेली गोष्ट होती ती आयपॉड होती की मला ती गाणी, बरं आयपॉडवरनं असं काय वेगळं ऐकू येणार आहे, ती जी क्युरिओसिटी होती तेव्हा की अरे आयपॉडमधनं वेगळंच ऐकू येतं. तेव्हा मोबाईल्स आले होते आणि सो माझं ते पण एक होतं की मला आमच्या कॉलेजमध्ये रेडिओवाले मोबाईल झाले होते मॅक्स, म्हणजे त्याच्यात रेडिओ असतो. बरोबर, जसं लावून ठेवायचं आणि मगच मोठ्याने वाजतं. नाही, रेडिओ बेसिकली ट्यून करता यायचा. तेव्हा रेडिओ मिर्ची वॉज द थिंग, मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा. सो मला आठवतंय ज्या मुलांकडे किंवा मुलींकडे असे मोबाईल्स असतील ज्याच्यात रेडिओ आहे वगैरे, ते एका वेगळ्या क्लासमधले. तर मला मोबाईल पण दिला नव्हता घरच्यांनी, की त्यांचं असं होतं की काय गरज आहे तुला मोबाईलची, तुला फोन बिन करावासा वाटला तर तेव्हा पीसीओज होते, 1 रुपयाचा कॉईन टाकून फोन करू शकायचं. सो मुद्दाम ती घरी मोबाईल होते पण घरी आल्यानंतर वापर, शाळेत कॉलेजमध्ये वापरायला देणार नाही. सो तेही नव्हतं, म्हणजे असं पोझिशन नव्हतं स्वतःचं त्याच्या बाबतीत. त्यामुळे ते जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागलो तेव्हा त्याचं एक वेगळं अट्रॅक्शन होतं की यार हे पाहिजे आपल्याकडे, आपण हे घेतलं पाहिजे, असं ते सुरू झालं. जेव्हा म्हणजे तुझ्या घरचं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं पहिल्यापासून, असं नव्हतं की पैसे कमवण्यासाठी स्ट्रगल करावं लागणार आहे बाबा, तर हे किती इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जेव्हा प्रायोरिटी तुमची पैसे कमवणं नसतं तेव्हा तुम्ही ॲक्च्युली भारी काही एक्सप्लोअर करू शकता, राईट? हे बघ, मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. मला पर्सनली स्वतःला मेडिकल फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता, पण माझ्या बाबांना इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं. आणि मग ऑब्व्हियसली ते जो टिपिकल एक घरी प्रत्येकाच्या एक ड्रामा होता तो झाला. पण मी साधारण जेवढ्या केवढ्या एंट्रन्सेस असतात त्या सगळ्या दिल्या आहेत आयुष्यात. म्हणजे आर्किटेक्चर, IIT, AIPMT, ऑल द एंट्रन्सेस, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, अजून काय जे काही फील्ड्स असतील त्या सगळ्या एंट्रन्सेस दिल्या आहेत. मी IITचा वेगळा क्लास लावला होता. तर त्या सगळ्या एंट्रन्सेस मी दिल्या. पण मला अल्टिमेटली करायचं होतं, जर करिअर म्हणून निवडायचं असतं तर मेडिकल. पण त्यावेळेला मग मला कुठलं तरी बाहेरगावचं कॉलेज मिळत होतं, मग आई बाबा तयार नव्हते आणि मग त्यांचं असं होतं की नाही तू पुणे सोडून गेलास की मग तू गेलास आमच्या हातातनं वगैरे, असं त्यांना वाटत होतं. मग मी कॉन्शियसली डिसिजन घेतला, म्हटलं ठीक आहे मला कम्प्युटर्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट होता. सो मी ते करायचं म्हणून मी म्हटलं ठीक आहे मग मी केलं तर त्याच्यात ग्रॅज्युएशन करेन, इंजिनिअरिंग नाही करणार मी, कारण मला इंजिनिअरिंग नव्हतं करायचं. का माहित नाही, आय डोंट हॅव अ रिझन फॉर इट, पण मला नव्हतं करायचं. कारण मला असं वाटत होतं की मग मला सेम रूट फॉलो करावा लागणार, मग मला जॉब करावा लागणार, मग मला कुठेतरी. पण मेडिकल मध्ये पण तुला एनिवे तेच, पण मेडिकल मध्ये देअर वॉज अ डिफरंट अँगल टू इट ना, यू आर हेल्पिंग पीपल. मला एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे मेडिकल फील्ड बद्दल, खूपच सॉफ्ट कॉर्नर आहे. काय हे माहिती नाही, आय डोंट हॅव रिझन्स फॉर इट, पण मला असं छान वाटतं मदत करायला. तर इंजिनिअरिंग म्हटल्यावर ते जॉब आला, मग हे आला. बरं, माझ्या आजूबाजूला माझे भाऊ बहीण मित्र जे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, एरियामध्ये जे मित्र होते जे वयाने मोठे,
ते सगळे इंजिनिअरिंग करून काय फ्रस्ट्रेट होत होते ते सुद्धा कानावर पडायचं की यार काय झक मारली आणि इंजिनिअरिंग करतोय वगैरे असं सगळं कानावर पडायचं. सो आय हॅड दॅट इशू. मी तेही सोडलं, कम्प्युटर सायन्स पण नाही केलं मी, आणि मी गेलोच नाही एक्झाम्सला वगैरे, ज्यावरनं घरी ऑब्व्हियसली एक वेगळा ड्रामा झाला. आणि दॅट्स वेन माय डॅड चॅलेंज मी की तुला जे हवंय ते तू करून दाखव, पण आता ते तुला तुझं करावं लागेल. We will be here to support you, but you will have to take all the efforts. Now things will not be easy for you. And that challenge helped me a lot. कारण त्यांनी ते मला खूप यंग एज मध्ये, काय असतं तुम्ही लाडावलात तर मग प्रॉब्लेम होतो. आई बाबांनी मला कधीच असं लाडावलंय अशा झोनला नाही जाऊ. खूप लाड केले माझे, खूप प्रेम केलं, पण असं लाडवलेलं आहे हा, याला सोडून दिलाय ह्या झोनला नाही जाऊ दिलं. There's a thin line between त्या दोन गोष्टी. सो त्यावेळेला मला फार राग पडायचा त्यांच्या तशा वागण्याचा. नाव आय रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट दॅट वॉज फॉर मी, आणि नाव आय अप्रिशिएट इट इव्हन मोर. तेव्हा नव्हतो करत मी अप्रिशिएट, डेफिनेटली तेव्हा मला राग यायचा. तेव्हा मला असं वाटत होतं काय बाकीचे सगळे पेरेंट्स त्यांच्या मुलांना त्यांना हवंय ते करायला वाटेल ते देत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. पण त्यांनी ते नाही केलं म्हणून मला त्या गोष्टींची किंमत कळली. आणि अगेन फायनान्शियल स्टेबिलिटी म्हण किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी इज अ व्हेरी मटेरियलिस्टिक थिंग. मेंटल सपोर्ट जो लागतो ना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझे काही मित्र त्यावेळेला जेव्हा मी म्हणत होतो की मला ॲक्टिंग करायची आहे, मला थिएटर करायचं आहे, तेव्हा त्या कोणाला काही कळत नव्हतं. बरं तेव्हा एवढं फ्युचरमध्ये जाऊन करिअर ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील, एवढे प्लॅटफॉर्म्स डेव्हलप होतील हेही कोणाला माहीत नव्हतं. सो ॲक्टिंग बाबतीत तसाही एक वेगळा टॅबू होता. आणि माझं खूप आधीच ठरलं होतं की मला थिएटर आणि ॲक्टिंग करायचं. मला त्याच्याबद्दल एक वेगळं प्रेम होतं, अट्रॅक्शन होतं. मी अगदी पहिलीपासनं गॅदरिंग्समध्ये परफॉर्म करणं, स्पर्धांमध्ये परफॉर्म करणं, त्याच्यात बक्षिसं मिळवणं, हे माझं पहिलीपासनं चालू होतं अगदी. सो दॅट वॉज ऑलवेज अ व्हेरी स्पेशल थिंग अँड आय ऑलवेज वॉन्टेड टू डू इट. तर तेव्हा मी जेव्हा थांबून तो चॅलेंज स्वीकारून बाबांचा स्वतःचं एक वेगळं हे केलं. आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हॅपन्ड बाय ॲक्सिडेंट. आय वोंट से ॲक्सिडेंट, बट इट हॅपन्ड बिकॉज मला वाटलं की एन्व्हायरमेंटल सायन्स नवीन फील्ड होती तेव्हा, आणि मला असं वाटलं की चला खूप फिरायला मिळेल, फील्ड ट्रिप्स असतील वगैरे, तर जरा छान जंगल आणि आजूबाजूला सगळं बघता येईल. तर वेगळंच निघालं एन्व्हायरमेंटल सायन्स. फार फिरता आलं नाही, फार काही फील्ड ट्रिप झाले, पण झाल्या ज्या काही झाल्या त्या इंटरेस्टिंग झाल्या. पण थिअरी पण होती, प्रॅक्टिकल्स पण होते, आणि ते सगळं सांभाळून नाटक पण करायचंय. बरं त्यात मी वॉटर पोलो खेळायचो, मी स्विमिंग करायचो कॉलेजकडनं, स्पोर्ट्समध्ये पण होतो. सो ना मी तसा ऑक्युपाईड असायचो खूप. म्हणजे माझा दिवस सकाळी 4:30-5ला सुरू होऊन रात्री 10:30 वगैरेला संपायचं. आय यूज टू बी ऑक्युपाईड थ्रू आउट द डे. तर जेव्हा मला करिअर निवडायची वेळ आली आणि जेव्हा हा कॉल घ्यायचं हे आलं, तेव्हा आईबाबांनी मला एवढंच सांगितलं होतं की जर तुला असं कधी वाटलं की हे वर्कआउट होत नाही, तर तेव्हा तुला तुझ्यासाठी एक बॅकअप प्लॅन तुझ्या डोक्यात असला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही तुला हे सांगतोय. आणि दॅट मेक्स अगेन त्याचा खूप फरक पडतो. तुमचे पेरेंट्स, तुमचे मित्र आजूबाजूचे तुम्हाला किती समजून घेत आहेत तुमच्या स्वप्नांना, तुमच्या पॅशनला, ते खूप मॅटर करतं. आणि आय वॉज ब्लेस्ड की माझ्या आजूबाजूच्या कोणीच मला त्या गोष्टींपासून थांबवलं नाही. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी करायला लागलो एकांकिका, किंवा कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी माझं कुठेतरी असिस्टंट म्हणून काम कर, कुठल्या तरी शॉर्ट फिल्मला असिस्ट कर, प्रोडक्शनला असिस्ट कर, बॅकस्टेजला काम कर, हे सगळं करत होतो. तेव्हा त्यांना मे बी ते कळत नव्हतं मी काय करतोय, मलाही कळत नव्हतं, मी पण शिकत होतो. पण त्यांना हे दिसत होतं की ह्याचे प्रयत्न चालले, ह्याची काहीतरी धडपड चालली आहे, हा चुकतोय किंवा हा काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या लोकांना जाऊन स्वतः भेटतोय, आम्हाला कोणाला फोन करायला लावत नाहीये, आम्हाला कोणाला रेकमेंड करायला लावत नाहीये, हे स्वतःच चाललंय ह्याचं. हे बघून त्यांना पण एक कुठेतरी कॉन्फिडन्स. मला वाटतं त्यांचे समाधान होण्याचे मुद्दे वेगळे होते. म्हणजे देयर इज अ डिफरन्स बिटवीन श्रीमंती आणि संपन्नता म्हणतात ना, तसं मे बी की त्यांना हे कळत होतं की ओके त्याचं तो फिगर आउट करतोय, आपल्याला गरज नाहीये त्याच्या पैशाची, ॲज लॉंग ॲज तो त्याचं फिगर आउट करतोय, इट्स ओके. आणि हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पैसे अगेन खूप मटेरियलिस्टिक आहेत ग. मी हे म्हणणं मी खूप सोपं आहे, मला माहिती आहे पैशांचं सोंग नाही घेता येत, किंवा पैशांनी ज्या गोष्टी तुम्हाला
सहज अवेलेबल करून घेता येतात त्या एरवी नाही घेता येत, हे मला सगळं मान्य आहे, सगळं ॲक्सेप्टेड आहे. पण अगेन इट्स अ व्हेरी मटेरियलिस्टिक थिंग. तुम्ही समाधानी असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे करताय ते करून तुम्ही घरी आल्यानंतर समाधानी आहात की नाही, दॅट मॅटर्स. जर तुम्ही पैशासाठी एखादं फील्ड निवडत असाल, मग कुठलंही असेल, बरोबर, कुठलंही, तर तुम्ही कधीच समाधानी नाही असू शकत. तुम्ही फक्त त्याच्यातनं येणारे पैसे ॲट द एंड ऑफ द डे काउंट करत असाल तर मग तुम्ही कितीही चांगल्या पोझिशनला जा, कितीही हायर पोझिशनला अपॉइंट व्हा, कितीही भारी कंपनीत जा, तुम्हाला त्यापेक्षा जास्तच हवं असणार आहे सतत. मी असं म्हणायचं की हे किती फ्रस्ट्रेटिंग आहे की जेव्हा आपण एखादं काम फक्त पैशासाठी करतोय आणि दुसरं काही मोटिव्हच नाही, म्हणजे मनी इज द मोटिवेशन, बट ॲट द सेम टाइम हेही लक्षात घेतलं पाहिजे की जर का बाकी गोष्टी नसतील तर ते काय करणार तुम्ही ते पैसे कमवून. हां, म्हणजे काय करणार आहोत ॲट द एंड ऑफ द डे, त्या पैशांचं करणार काय आहोत. तुला फायनान्शियल स्टेबिलिटी असं नाही म्हणणार मी, पण एक सेटल होण्याची एक फेज असते बघ की ओके आता मी सेटल्ड आहे आणि आता माझं मी वर्कआउट करू शकतो गोष्टी, किंवा आता इट्स लाईक की फक्त नीड्स नाही तर आता मी वॉन्ट्सकडे पण माझ्या जाऊ शकतो किंवा मला जे हवं आहे ते मी घेऊ शकतो. तर ही तुझ्या वयात, म्हणजे कुठल्या वयात आली तुझ्या ही फेज? पण ही फायनान्शियल रिलेटेड, फायनान्स, हां, कुठल्या वयात आली म्हणण्यापेक्षा मी ना खूप चांगल्या फेजेस बघितल्या माझ्या करिअरमध्ये. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी कॅरेक्टर रोल्स करायचो, मी लीड म्हणून काम करत नव्हतो. सो त्यावेळेला मला फार महत्त्व दिलं जायचं नाही इंडस्ट्रीतल्या लोकांकडनं सुद्धा, की हां कोणीतरी एक ॲक्टर आहे जो करतोय काम असं. जेव्हा मी लीड म्हणून आलो आणि थँकफुली देवाच्या कृपेने त्यावेळेची काही प्रोजेक्ट्स खूप सक्सेसफुल झाली, ज्यांनी मला खूप फेम दिलं, खूप लोकांच्या नजरेत आलो, तेव्हा लोक माझी दखल घ्यायला लागले. आणि ती फेज आल्यानंतर मला असं जाणवलं, अच्छा ओके आता लोकांना कळतंय मी काहीतरी करतोय. आणि चांगल्या लोकांबद्दलच बोलतोय मी, मागे वाईट बोलणाऱ्या लोकांना मी कन्सिडरच नाही करत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मला नाही बोलायचं आहे. पण अशी बरीच चांगली लोक माझ्या आयुष्यात त्यावेळेला येत गेली, ज्यांनी मला लिटरली मुलासारखं मित्रासारखं बसवून सांगितलं की आता काय केलं पाहिजेस तू. आणि दॅट वॉज द फेज वेन आय रिअलाइज्ड की हे खूप शॉर्ट लिव्ड असणार आहे, कारण इट इज कमिंग फ्रॉम द सिनियर्स हू हॅव एक्सपिरियन्स्ड दिस फेज इन देअर लाईफ. आणि त्यांनी मला सतत सांगितलं की ही फेज कधी जाऊ शकते. सो देर इज मला ते खूप लवकर शिकता आलं की हेही दिवस जातील, अप्लाइज टू ऑल द सिच्युएशन्स. म्हणजे चांगले दिवस सुद्धा जाणार आहेत इव्हेंच्युअली आणि वाईट दिवस सुद्धा इव्हेंच्युअली जाणार आहेत. सो दिस टू शाल पास नावाची जी अशी जी एक कोट आहे, इट अप्लाइज टू बोथ द सिच्युएशन. सो तुम्ही कुठल्याही वेळेला ती स्टेबिलिटी आली आहे, ह्या झोनमध्ये कम्फर्टेबल व्हायला लागलात तर अवघड आहे. त्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी मला आली कधी हे मला कळलंच नाही, कारण माझा त्याच्यावरती फोकसच नव्हता. आय ऑलवेज फोकस्ड ऑन बीइंग मेंटली स्टेबल. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी मेंटली स्टेबल सो दॅट आय कॅन वर्क मोर, आय कॅन एक्सप्लोर मोर. आणि मी असं नाही म्हणत की मी पहिल्या दिवसापासूनच चांगला अभिनेता होतो. मी सुरुवातीला डेफिनेटली वाईट काम करत होतो किंवा तेवढं चांगलं काम करत नव्हतो. मी जसं ते रोज रियाज करतोय, रोज प्रॅक्टिस करतोय, रोज काही गोष्टी नव्याने शिकायचा प्रयत्न करतोय, तसं तसं ते माझ्या क्राफ्टमध्ये उतरत गेलंय, अजूनही ते डेव्हलप होतंय. सो त्या बाबतीतली स्टेबिलिटी आयुष्यात कधीच येऊ नये अशी माझी प्रार्थना असते रोज देवाकडे, कारण द मोमेंट आय विल फील की मला सगळं येतंय विल बी द एंड ऑफ मी. आय डोंट वॉन्ट टू बी कम्फर्टेबल इन दॅट सिनारिओ. मला आय लव्ह टू बी अनकम्फर्टेबल, आय लव्ह टू बी रेस्टलेस वेन आय एम परफॉर्मिंग. जसं की आपण आता सोशल मीडियाबद्दल बोलतोय बरंच की टाइम स्पॅन कमी व्हायला लागलाय, लोकांचे पेशन्स संपायला लागले. समहाव याचा परिणाम कुठेतरी नात्यांवर किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल सेल्फवरती जसा होतोय तसा आपण जसं लोकांशी वागतो ह्याच्यावरती पण व्हायला लागलाय. सो तू हे एक्सपिरियन्स केलंयस का मला माहिती नाही, पण खूप एफर्ट्स कमी घेणं असेल किंवा गृहीत धरणं असेल किंवा फार घाई करणं असेल, समजून न घेणं असेल, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जास्त पडायला लागलाय आता. तर
ह्या सगळ्याशी तू डील कसं करतो? म्हणजे ही काही फक्त कपल किंवा रिलेशनशिप्स किंवा अशी गोष्ट नाहीये, तर इन जनरल माणसांचं एकमेकांशी असलेलं नातं. मला कोणतंही नातं असं वाटतं की ते दोनच माणसांमध्ये असतं. मग ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, आई मुलगा असेल, नवरा बायको असतील, मित्र असेल, मित्रमैत्रीण असेल, भाऊ बहीण असतील, जे काही दोनच व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात कुठल्याही नात्यामध्ये. आणि मला असं वाटतं की ते नातं ए आणि बी मधलं ए आणि बीनीच सॉल्व्ह करावं. जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर एनी बीशीच बोलावेत आणि बीनी एशीच बोलावेत. बीनी जर सीला सांगितलं की मला एच्या वागण्यातला हा प्रॉब्लेम आहे आणि सीनी त्याच्या अनालिसिस प्रमाणे ए बद्दल काहीतरी बीला सांगितलं आणि मग बीनी स्वतःचं मत ठरवून एशी वागायला सुरुवात केली, तर नात्यात गडबड आहे. कुठलंही नातं दोघांमध्ये असतं आणि ते दोघांमध्येच सॉल्व्ह करता यावं ह्या मताचा मी आहे. जर तिसरी व्यक्ती इन्व्हॉल्ड होत असेल त्याच्यात, तर मग ते नातं नव्हतंच एक्झिस्ट करत. आणि आय बिलीव्ह इन दिस व्हेरी स्ट्रॉंगली. कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जर तुमच्या नात्यावर इन्फ्लुएन्स होत असेल, तर मग टू स्टार्ट ऑफ विथ की ते नातंच वीक बेसिसवर सुरू झालंय. मग ते फार काळ टिकेल की नाही याची शाश्वती नाही आहे. मे बी तुम्ही समाजासाठी किंवा फॅमिलीसाठी ते टिकून ठेवाल सुद्धा, किंवा ठेवायची तुम्हाला एक नीड सतत जाणवत राहील, पण तुम्ही आतमधून कुठेतरी पूर्ण सॅटिस्फाईड किंवा पूर्ण इन्व्हॉल्ड नसता. मग त्याच्यात तुम्हाला माहिती असतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुम्ही वेगळ्या व्यक्तीसाठी करताय. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जर प्रेमात आहेत आणि त्यांचं प्रेम एकमेकांवर आहे हे एकमेकांना जाणवलं पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीला ते जाणवतंय की नाही ह्याच्यासाठी जर एफर्ट्स घेतले जात असतील तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे बरं का, पण तुला दिसतंय ना आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर. हा जर स्ट्रगल होत असेल तर मग तुमचं दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे तुम्ही एकमेकांशी बोलून सॉल्व्ह केलं पाहिजे. आमच्या नाटकात इनफॅक्ट ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाचं जे आता मी नाटक करतोय त्यामध्ये खूप इंटरेस्टिंगली हे सगळे विषय आलेत. नातेसंबंधांबद्दलचे, लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दलचे, मित्र मैत्रीण ह्या सगळ्या रिलेशन्स बद्दलचे. इन जनरल आपण आपल्या घरातल्यांसाठी काही गोष्टी करतो, त्यांचं मन राखण्यासाठी काही गोष्टी करतो. ते खरंच करण्याची गरज आहे का? तुम्ही तसे आहात का? हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. म्हणजे मला जर घरातल्यांचे वाढदिवस नसतील लक्षात राहत तर आय शुड बी ओके विथ इट, की नाही राहत आहेत मला लक्षात. हे मी दाखवलं, मी कोणीतरी मला आठवण करून देणार, अरे तू ह्याला विश केलंस का? मग मला ते प्रेशर येणार, अरे मी विश नाही केलं, मग मी विश करणार. मग मला नव्हतं करायचं ना विश, मी विसरलोच होतो. मग त्या व्यक्तीला ते ऑब्लिगेशन येणार की अरे यांनी मला विश केलं होतं तर मला लक्षात ठेवावं लागेल. हे जे एक अननेसेसरी आपण एकमेकांशी चांगलं वागण्याचं प्रेशर देतोय ना, दिस इज व्हेरी ट्रू. ते म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस होता आणि मी इथून धावत पळत मुंबईला गेले की मला आय वॉन्ट टू बी देअर, पण आम्ही केक नाही कापला. तर मग मला कोणीतरी विचारलं की अरे तुम्ही काय मग कसं सेलिब्रेट? म्हटलं सेलिब्रेट नाही केला. मग त्यांचं असं मग तू एवढी धावत पळत गेली का होतीस? कारण आय जस्ट वॉन्टेड टू बी देअर. मला गरज नाही वाटत की केक कापला म्हणजेच वाढदिवस सेलिब्रेट झाला. सो प्रत्येकाचं इक्वेशन, प्रत्येकाचं सेलिब्रेशनची व्याख्या ही सुद्धा वेगळी असू शकते. हे ॲक्सेप्ट नाही करत लोक. ऑल्सो मग त्यातनं लग्नाची घाई असेल किंवा सेटल हो ह्याची घाई असेल. या सगळ्या प्रेशर्सवरती डील करणं म्हणजे मला वाटतं आत्ताची जी आपली पिढी आहे ना ही खूप जास्त सफर होते यात. कारण आपल्यापेक्षा लहान बऱ्यापैकी सॉर्टेड आहेत. जेनझी कॅटेगरी असं सारखं त्यांना जेनझी बोलून पण कंटाळा आलाय. पण इट्स लाईक त्यांचं निदान ठरलंय की ओके मला नाही करायचं तर मला नाही करायचं यार, तुम्ही प्लीज म्हणजे ते नाही बर्डन होऊ देत स्वतःवर. पण आपलं असं होतं की अरे ह्यांचं पण मन राखायचं, अरे ह्यांचं पण मन राखायचं. मन राखणं हा एक मेजर इश्यू आहेच पण आपल्याकडे की ह्याचं मन राखायला मला आता हे वागावं लागेल, ह्याचं एक वेगळं प्रेशर घेऊन जगायला लागतो आपण अननोईंगली. आणि ते खरं तर समोरच्याला पण अपेक्षित नसतं मन राखणं, कारण त्यालाही ते जोपर्यंत राखलं जात नाही तोपर्यंत त्यालाही ते कळत नाही की मला खरंच हवंय की नाही. म्हणजे अमुक एका व्यक्तीने मला विश नाही केलं वाढदिवसाला, सपोज अगदी बेसिक उदाहरण,
की मला एखाद्या व्यक्तीने वाढदिवसाला विश नाही केलं तर माझी काय त्याच्याशी मैत्री संपत नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही राग मनात येत नाही. पण जर मला कोणीतरी जाणीव करून दिली ह्याची की बघा ह्यानी तुला विश नव्हतं केलं तर मग प्रॉब्लेम सुरू होतो. मग माझ्या डोक्यात येतं अरे हो रे ह्यानी विश नव्हतं केलं. सो अगेन अवडंबर माजवणारा सी असतो. इट हॅज नथिंग टू डू विथ ए आणि बी. किंवा तो त्याला म्हणतो की ह्यानी केलं का तुला विश. काय गरज आहे तुला, तू केलं ना विश, संपला विषय. तुला दुसऱ्याने केला की नाही हे कशाला जाणून घ्यायचंय. आपण फार एकमेकांच्या लाईफमध्ये विनाकारण इन्व्हॉल्वमेंट दाखवतो काही वेळेला आणि जिथे खरंच गरजेची असते, जिथे आपल्याला खरंच कळतं की एखादी व्यक्ती कशातनं तरी जातीये, त्यावेळेला आपण मग वाया माहिती काढायचा प्रयत्न करतो. when you know a person is suffering through something, when you know a person is going through a very difficult patch, तेव्हा call him. If he is your friend or if she is your friend, call them, message them, ask them how they are. म्हणजे एखाद्याची सर्जरी झाली आहे कसली तरी, हे तुम्हाला कळलंय किंवा एखादा कुठल्या तरी डिप्रेस्ड फेजमधनं चाललाय, हे जर तुम्हाला कळलंय तर त्या व्यक्तीला स्वतःहून जाऊन फोन करा, मेसेज करा, त्याला करा, जी मॅटर करते त्याला करा. तुम्ही 4 जणांना विचारणार, माहिती काढणार, बरा आहे का रे तो, बरी आहे का ती, कशाला. मग तुमचं आहे ना कनेक्शन तर विचारा ना, डायरेक्ट विचारा. ओपन कम्युनिकेशन मेक्स मोर सेन्स असं मला वाटतं. जे लॅकिंग होत चाललंय माझ्याकडनंही नकळतपणे अनेक वेळेला ते होत असेल. मी ते डिनाय नाही करत आहे. मी काय फार परफेक्ट आहे असं माझा अजिबात क्लेम नाही. रादर परफेक्ट व्यक्तींची मला भीती वाटते, जे असे परफेक्ट असतात. कारण माझ्यासाठी परफेक्ट डज नॉट एक्झिस्ट. फॉर मी परफेक्ट इज डेंजरस. एखादा माणूस ब्लॅक व्हाईट ग्रे हे तिन्ही शेड्स असलाच पाहिजे, तो चुकलाही पाहिजेच कधी कधी वेळ. प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती चांगलीच करेक्टच असू शकते असं नाही असू शकत यार. म्हणजे असं असेल तर मग ती व्यक्ती काहीतरी फारच ब्रिलियंट ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस आहे की जे स्वतःचं सगळं लपवून सतत पोर्ट्रे करतायत कसे आम्ही बेस्ट आहोत. तर त्या कॉन्सेप्ट माझ्यासाठी मी फार आधीच काढून टाकल्यात आयुष्यातनं. I don't want to be perfect. I don't want to be tagged as perfect ever. I have my flaws. I am okay with my flaws. मला माझ्या चुकांची जाणीव आहे, मला माझ्यातल्या कमतरतेची जाणीव आहे आणि आय एम लिव्हिंग विथ इट. इट्स नॉट दॅट आय डोंट नो इट. आय एम नॉट अवेअर अबाउट इट. आणि आय थिंक तो ॲक्सेप्टन्स आला ना तुमच्यात की मग तुम्हाला कोणीच कुठल्याही पद्धतीची इन्सिक्युरिटी क्रिएट नाही करू शकत तुमच्या. मला वाटतं ऍक्सेप्टन्स आपल्यामध्ये असेल तर आपल्याला चुकायची भीती नाही वाटत. कारण वी नो की इट्स ओके, प्रत्येक जण चुकतोय आयुष्यात, आपापल्या चुका करतोय, त्या सांभाळायचा प्रयत्न करतोय. जसं की तू म्हणालास की नोबडी इज परफेक्ट. आणि तुला असं म्हणजे तुझ्या आयुष्यात कधी तू कुठल्या गोष्टीबद्दल घाई केलीस किंवा ही गोष्ट आपण नसती केली तरी चाललं असं असे कधी मोमेंट्स आलेत तुझ्या आयुष्यात, आणि हाऊ डिड यू डील विथ इट? मी ना खूप कॉन्शियसली डिसिजन्स घेतो आयुष्यात. सो मला आजपर्यंत थँकफुली आय डोंट हॅव एनी मोमेंट विच आय रिग्रेट, की मला पश्चाताप होतं यार मी हे का केलं, असं रिग्रेट नाही. घाई झाली असेल कदाचित काही निर्णयांची किंवा काही गोष्टी माझ्याकडनं खूप पटकन होऊन गेल्या असतील, पण त्याच्यातनं मी काहीतरी शिकलोच आहे. मला काहीतरी रिटर्नमध्ये मिळालंय. सो आय डोंट रिग्रेट इट एनिमोर. म्हणजे त्यावेळेला कदाचित मी घाईघाईत एखादं प्रोजेक्ट हो म्हणालो असेल आणि नंतर मला ते प्रोजेक्ट करताना असं वाटलं असेल की यार मी घाई केली का हे प्रोजेक्ट घ्यायला, किंवा मी पटकन कोणाला तरी नाही म्हणालो असेल कुठल्या तरी प्रोजेक्टला आणि मग मला नंतर जाणवलं असेल की यार मी हो म्हणायला पाहिजे होतं का. पण त्याच्यातनं मी शिकलोच आहे, काही ना काहीतरी शिकलोच आहे. सो मी रिग्रेट नाही करत कुठलीच मोमेंट, कुठलेच डिसिजन, बी इट प्रोजेक्ट वाईज, करिअर वाईज, पर्सनल लाईफ वाईज, रिलेशनशिप्स वाईज. आय एम नॉट रिग्रेटिंग एनिथिंग. आय एम व्हेरी थँकफुल फॉर वॉट एव्हर एक्सपिरियन्सेस आय हॅव हॅड. मला जे अनुभव आयुष्याने दिलेत त्यातनं एक माणूस म्हणून ग्रो व्हायला मदत झाली आहे. इमॅच्युअरनेस जो होता आयुष्यातला
तो कमी व्हायला मदत झाली पण मला असं वाटतं तू इमॅच्युअर नव्हताच कधी. नाही होतो ना मी कारण मी जेव्हापासून तुला बघते यू आर ऑलवेज लाईक एकदम सेन पर्सन. आय डोंट नो तू सेन पर्सन आहेस की तू चांगला ऍक्टर आहेस. नाही मी खूप इमॅच्युअरिश गोष्टी केल्या आहेत. त्यावेळेला इमॅच्युअर आहे तसं वाटायचं नाही. हा एक त्याच्यातला वेगळी गंमत होती. म्हणजे मी खूप चुकीच्या नाही पण मी खूप वेड्यासारखा वागलेलो आहे काही वेळेला की मी माझ्या मनाचा राजा आहे, मी हवं तसं जगणार. ह्या झोनला मी काही वेळेला केल्यात गोष्टी ज्या अगेन त्याचा रिग्रेट नाही आहे मला, कारण मी ते केलंय. आय हॅव एन्जॉयड दॅट फेज. आय हॅव नॉट मला अरे मी ते केलं म्हणून आज माझं हे होतंय असं ह्या झोनला मी नाही जाणार कधी. बट आय थिंक हेच असतं, म्हणजे तुम्ही गरजच नाही पुढे घेऊन जायची, ते तिथेच सोडायचं आणि त्याच्यातनं जेवढं काढायचं तेवढं तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकता. एक्झॅक्टली. तुम्ही रोज नवीन काहीतरी बघून हे करता. म्हणजे मी काही वेळेला खूप चुकीचा रिॲक्ट झालोय काही लोकांची ज्यांच्याशी माझी कदाचित ओळखही नव्हती. मी फार असा पटकन स्नॅप ऑन झालोय, काहीतरी मी पटकन चिडून रिॲक्ट झालोय, शॉर्ट टेम्पर्ड होतो काही वेळेला. त्यावेळेला मी पटकन काहीतरी बोलून जातो, हे होतं आणि मला नंतर लक्षात येतं की शिट यार मी नव्हतं करायला पाहिजे. पण मग देन दॅट इज ओनली ती छोटीशी रिग्रेटची मोमेंट असते, कारण तिथे मी माणूस म्हणून चुकलेला असतो. म्हणजे एखाद्याला हर्ट होईल असं जर माझ्याकडनं काहीतरी चुकून वागलं गेलं आणि त्याची मला जाणीवच नसेल, मे बी मी सॉरी नसेल म्हटलो त्या व्यक्तीला, दॅट इज माय प्रॉब्लेम. मे बी मी त्या व्यक्तीला जाऊन शोधून परत अरे बाबा सॉरी मी त्यावेळेला तुझ्याशी असं वागलो असं नसेल म्हटलं, पण मला त्याची जाणीवच नसेल झाली तर मग प्रॉब्लेम आहे. मला जाणीव आहे मी काही लोकांशी चुकीचं वागलोय, काही जणांशी. ह्या आता हे पॉडकास्ट बघत असतील त्यांनी मेसेज करावा मला की तू हे चुकीचं वागलायस आमच्याशी वगैरे, मी म्हणेन सॉरी. पण येस आय हॅव दोज मोमेंट्स वेअर आय नो आय हॅव ट्रीटेड सम पीपल रॉंग and I'm not happy about it. I'm not proud about it. But it was at that moment that it happened. It was never planned. Deliberately मी मुद्दाम कोणाशीच असं ठरवून काही वागलो नाही कधीच. आणि अगेन एक गोष्ट आहे की म्हणजे तू जर मला उद्या सांगितलंस की अमुक एक व्यक्ती अशी आहे, तू त्याच्यापासून सांभाळून राहा किंवा असं राहा, तर मी तुझं कधीच ऐकणार नाही. हा माझा स्वभाव आहे. मला कोणी कितीही वॉर्न केलं, मला इनफॅक्ट वॉर्न केल्यानंतर मला ते अजून करावं असं वाटतं. मला सांगितलं एखादी गोष्ट करू नकोस की मी तीच पहिली करणार. ह्या झोनला जातो मी की नाही मला आता करून बघायचंच आहे काय. सो इफ यू एव्हर कधीही मैत्रीण म्हणून तू मला सांगितलंस की ह्याच्यापासून जरा सांभाळून राहा, तर मी तुझा अनुभव नाही घेणार, कॅल्क्युलेटच नाही करत मी ते. तो गृहीतच धरत नाही, कारण मला प्रत्येक व्यक्तीबरोबर मला आलेला अनुभव माझ्यासाठी ठेवायचा आहे. माझ्याशी ती व्यक्ती कशी वागते त्याच्यावरनं मी ठरवणार त्या व्यक्तीशी कसं वागायचं. दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की ह्या व्यक्तीशी असं वागलं पाहिजे आणि मग त्या ह्याच्यातून वागणं हे माझ्याकडून होत नाही आणि मला ते करायचंही नाही. मी खूप सोलो ट्रॅव्हलिंग करतो, एकटा भटकायला खूप जातो. मी वेगवेगळ्या देशांमध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये, राज्यांमध्ये असा वाईल्ड लाईफ सोडून असं रॅन्डम भटकायला जातो मी. सोलो ट्रिप्स करतो. तर मला बरेचदा खूप जणांनी असं वॉर्न केलं होतं, सुयश तू सांभाळून राहा, हा एरिया असा आहे, तो एरिया तसा आहे. मला कधीच वाईट अनुभव नाही आलेत. म्हणजे टचवूड मला कधीच वाईट माणसं नाही भेटली. मला कुठेही चांगलीच माणसं भेटली आहेत. आणि स्ट्रेंजली माझं स्ट्रेंजर्स बरोबरचं एक वेगळं कनेक्शन आहे. माझे स्ट्रेंजर्स मित्र झालेले आहेत जे माझ्या आयुष्यात अजूनही आहेत. ज्यांना एक ऑस्ट्रेलियातली एक मैत्रीण आहे माझी, जी मला श्रीलंकेत भेटली होती. आणि आम्ही परत रोज बोलणं काही नाही. आम्ही एकदा फक्त एका ट्रेकला भेटलो, आमची मैत्री झाली. तसाच माझा एक स्पेनमधला एक मित्र आहे, ज्याला इंग्लिश पण नीट बोलता येत नाही, पण तो मित्र आहे माझा. एक जर्मनीतला मित्र आहे. असे वेगवेगळे, एक कर्नाटकातले मित्र झालेत माझे. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण आम्ही तासनतास गप्पा मारतो फोनवर. म्हणजे असा रॅन्डम कधीतरी त्यांचा फोन येतो. बरं, एक कॅब ड्रायव्हर आहेत गोवामध्ये, त्या कॅब ड्रायव्हरशी माझी मैत्री आहे. असं रॅन्डम मित्र आहेत माझे आजूबाजूला. सो मी कुठेही गेलो की ती मैत्री होते माझी. आणि मला ते आवडतं की ते स्ट्रेंजर आहेत, मी स्ट्रेंजर आहे त्यांच्यासाठी. आम्ही दोघं एकमेकांना वाटेल ते सांगू शकतो, कारण त्यांना माहित नाही मी कोण आहे. बरं
काही काही वेळेला ती मनात भीती येऊन जाते की अरे यांनी गुगल केलं माझं नाव तर त्यांना बऱ्याच गोष्टी कळतील मी कोण आहे काय, मग ते अकॉर्डिंगली वागतील की नाही. पण हळूहळू तीही भीती निघून जायला लागली आहे माझी. माझं असं आहे की आय एम ओपन टू दिस एक्सपिरियन्सेस. आय थिंक ते जरी त्यांनी गुगल केलं तरी सुद्धा तो स्वभाव तुझा आणि तू माणूस म्हणून कसं आहे त्यांच्याकडे आधी पोचले गुगलपेक्षा. सो ते डझंट रिअली मॅटर की गुगलवर काय मिळतंय, बिकॉज आपण एखाद्या व्यक्तीला तेव्हाच गुगल करतो जेव्हा आपल्याला काहीच माहिती नसतं. सो तुझ्या बाबतीत त्यांच्या बाबतीत इनफॅक्ट असं नाही होत की तू ऑलरेडी त्यांना कळलेलं असतंस आय गेस, जसा की तू आज मला कळला आहेस समाव थोडा वेगळा. कारण इंटरव्ह्यूज सगळे असे टिपिकल सेम टू सेम प्रश्न सेम उत्तरं अशीच असतात आणि तोच माझा प्रयत्न असतो की ओके काहीतरी वेगळं असावं. गप्पा मारायला आवडतं. एक्झॅक्टली. आय एम एन्जॉयिंग दिस. तुला सांगू का, आत्ता रिसेंटली आय एम इंट्रोड्यूस टू स्पिरिच्युअलिटी. ओके. मी देवावर विश्वास असणारा मुलगा आहे, पण मी देवदेव करणार. हां, म्हणजे मी रेग्युलरली मंदिरात जाईन, पूजा करीन, ह्या कॅटेगरीत नव्हतो कधीच. माझा विश्वास आहे एका शक्तीवरती की आपल्या आजूबाजूला एक शक्ती असते जी तुम्हाला प्रोटेक्ट करत असते. त्याच्यावर डेफिनेटली विश्वास होता. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं की माझा विश्वास आहे. पण रिसेंटली आय गॉट इंट्रोड्यूस टू स्पिरिच्युअलिटी ॲज अ होल. आणि मी जेव्हा त्याच्याबद्दल वाचायला लागलो, जेव्हा मी त्या रिलेटेड लोकांशी भेटायला लागलो, बोलायला लागलो, तेव्हा मला स्वतःत खूप वेगळ्या गोष्टी सापडायला लागल्या. आणि मला असं लक्षात आलं की अरे हे आपल्यातच होतं इतकी वर्ष, हे का कधी आपल्याला जाणवलं नाही. तर त्यावर ना एक सिनियर ॲक्ट्रेस आहेत, त्यांनी मला सांगितलं की म्हणजे त्यामध्ये मला भेटल्या होत्या. तर आम्ही असंच ह्याविषयी बोलत होतो, कारण आम्ही एका ठिकाणी भेटलो होतो जिथे स्पिरिच्युअल मेडिटेशन आणि या सगळ्या झोनमध्ये आम्ही भेटलो होतो. तर त्या मला म्हटल्या की काही वेळेला ना तुमची ती वेळ यावी लागते जिथे तुम्हाला तुमचं मन, तुमचं मेंदू तिकडे तुम्हाला घेऊन जात. तुम्हाला आता मला कसं सांगू कळत नाही. सो तुम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव येण्यासाठी तुमची एक ग्रोथ व्हावी लागते, मगच तुम्हाला ते अनुभव रिसीव्ह करता येतात. अदरवाईजही तुमच्या बाबतीत ते घडत असतं. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस अदरवाईज सुद्धा तुम्हाला येत असतात, पण ते आयडेंटिफाय करता येत नसतात कदाचित तुम्हाला. आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं की गेल्या काही वर्षात माझं सर्कल मी डेलिबरेटली छोटं करत चाललोय, एक असं कॉम्पॅक्ट सर्कल, की माझं सर्कल एवढंच आहे. मला फार लोकांची गरज नाही आहे टू व्हॅलिडेट माय थिंग्स. मला काम डेफिनेटली खूप करायचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायचं आहे. पण मी ज्यांच्याशी माझ्या सगळ्यात जवळच्या गोष्टी शेअर करू शकतो असं माझं सर्कल खूप कमी आहे. आणि दॅट इज वेन आय स्टार्टेड स्पेंडिंग मोर टाईम विथ मायसेल्फ. स्वतःबरोबर खूप वेळ घालवायला लागलो खूप. म्हणजे मी मुद्दामून शहरातनं बाहेर जातो, अशी जागा निवडतो जिथे फोनला नेटवर्क येणार नाही आहे, कोणाला कळणार नाही. मी बरेचदा घरच्यांना पण स्टोवर ठेवतो की त्यांना माहिती नसतं मी कुठे गायब आहे, आणि मग त्यांचा दिवसभर 10 लोकांना फोन कर, अरे हा कुठे गेलाय, काय माहिती आहे का नाही. पण आय नीड दॅट स्पेस. तिकडे गेल्यानंतर जेव्हा मी स्वतःबरोबर खूप वेळ घालवतो तेव्हा मला लक्षात येतं की अरे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आतच असतात, बरीचशी उत्तरं तुमच्या आतच असतात, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेज विच आय एम एक्सपिरियन्सिंग राईट नाव. अँड आय एम व्हेरी थँकफुल की त्यामुळे सुद्धा खूप चांगले मित्र झालेत माझे, खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत, खूप चांगले गुरु भेटत आहेत जे जगण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देत आहेत, जो खूप एनरिचिंग आहे. वाव. आणि हे सगळं करून तू नाटकही करतोय. म्हणजे काय तारांबळ उडत असेल, आय हॅव नो क्लू. हे बघ, ज्या गोष्टींची तुम्हाला मी म्हटलं तसं ते तुम्ही कशासाठी करताय ह्याच्यावरती तुम्ही किती थकताय ते डिपेंड करतं. तुम्हाला जर एखादं काम मनापासून आवडत असेल तर ते करताना तुम्ही नाही थकत, आणि मी नाही थकत. म्हणजे मला अनेक जण विचारतात तू 2 तास 3 तास झोपतोस काय काय वेळेला, तू कसं मॅनेज करतोस, तू प्रवास पण करतोयस हे पण करतोयस. तर मला दमायला नाही होत. मला आय एन्जॉय दॅट फेज. जर मी ते करत नसेन तर मी दमतो. म्हणजे हे खरंच माझ्या बरोबर होतं की जर मी एखाद दिवस अनप्रोडक्टिव्ह दिवस घालवला ना तर मी दमतो.
काही न केलं की मी दमतो, पण मी जेव्हा करत असतो कंटिन्युअसली तेव्हा दमत नाही. सो मला ते जेन्युइनली आवडतं करायला म्हणून दमायला होत नाही मला त्याच्यातनं. तेच आहे ते अगेन, तुम्हाला मानसिक समाधान हवंय का पैसे हवेत ह्याच्यावर येतं ते गणित शेवटी. जर तुम्ही ते फक्त पैशांसाठी करत असता तर मग तुम्ही त्याच्याकडे एक फार मेकॅनिकल गोष्टी म्हणून बघायला लागतं आणि मग तुम्हाला दमायला. हा म्हणजे आता माझा एक मित्र आहे इंजिनियर आहे तो, ज्यांनी आमचं नाटक लिहिलंय, श्रीकांत रावत. त्यांनी मला एक खूप मस्त गोष्ट सांगितली. तो म्हटला इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते की मशीन्सशी बोलायला लागा, मग मशीन्स तुम्हाला त्याचे सिक्रेट सांगतील. तर मला वाटतं की हे दिस अप्लाइज टू एव्हरीथिंग यू डू. यू गेट आन्सर्स, म्हणजे तुम्हाला सिक्रेट्स सांगायला लागतं एखादी गोष्ट तुम्ही जेन्युइनली करत असाल. म्हणजे हे खूप फनी आहे आणि हे मी खूप, म्हणजे मी काही काही वेळेला नकळतपणे इतका स्टेअर करतो काही काही वेळेला लोकांकडे, कारण मी ऑब्झर्व करत बसतो आणि तंद्री लागते मला. आणि लोकांना असं वाटतं की हा काय, मी ऑब्झर्व करत असतो मी. पण हे ऍक्च्युली म्हणजे जे तुझ्यासारखी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आज सकाळीच माझं असं झालं की मी काहीतरी तुला प्रश्न विचारण्याच्या झोन मध्ये मी काहीतरी अशी बघत राहिले होते. नंतर मला लक्षात आलं की माझ्या रूममेटकडे बघते आणि ती अशी माझ्याकडे बघायला लागली. सो यार मी वेगळ्यात आहे, तू नको, तू झोप असं झालं. सो दिस इज सो ट्रू. तंद्री तर माझी इतक्या वेळा लागते ना, आणि लोकांचं असं होतं की हा असा का बघतोय माझ्याकडे, आणि मी तुझ्याकडे, मी तुला ऑब्झर्व करतोय. आणि सगळ्यात वाईट तर पब्लिक स्पेसेस वरती तंद्री लागणं. ओ माय गॉड, चष्मा घालून करावं लागतं, सो एम्बॅरेसिंग घालून करावं लागतं. चलो, पण तुझी कायम अशी तंद्री लागून राहो आणि तुला हवं ते आयुष्यात तुझ्या मिळो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि तू भरपूर जंगल अजून फिरावीस, जे सगळे तुला गुड वाइब्स सेंड करते. हे सगळ्यांनाच लागू होतं. आय ऑलवेज फील, मला ना आय लाईक टू बी हॅपी फॉर पीपल अँड देअर सक्सेस. मला जेन्युइनली जर कोणीतरी चांगलं काम केलं असेल किंवा काहीतरी चांगली अचीवमेंट केली असेल ना, आय लव्ह टू अप्रिशिएट इट. मला मनापासून आवडतं ते. येस, हे मी काल चिन्मयशी बोलताना त्याने मला सांगितलं, चिन्मय कुलकर्णी, जो त्याने मला सांगितलं की तो इतका जेन्युइन एक अप्रिसिएशन देण्यात, की असं वरवरचं नसतं त्याचं. ते एकदम असं खूप पोलाइटली येऊन तुला सांगतो आणि कळतं त्याच्या डोळ्यात बघून की ओके हा खरंच मला एखादी गोष्ट आवडली की असं होतं की यार हे अप्रिशिएट केलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाची गंमत बघता. लेट मी टेल यू वन थिंग, तू बोलच, लेट मी टेल यू वन थिंग. मला सुयश टिळक आता नोटीस होण्याचे ठिकाण हे होतं की कुठल्याही चांगल्या व्हायरल रील वरती तुझी कमेंट असते आणि इट इज सो म्हणजे एनकरेजिंग की समोरच्याला, की जे आता एकदम मोठे पोचलेले आहेत त्यांच्यासाठी मे बी मॅटर करतं, माहित नाही, पण सुयश टिळकची कमेंट येणं ही खूप छान गोष्ट असू शकते एखाद्यासाठी. दॅट इज व्हॉट सोशल मीडिया इज फॉर ना. म्हणजे फॉर मी, if we are showcasing our work and somebody is appreciating it, we are showing it to the world and we are appreciating it, तर तेच करणं अपेक्षित असतं ना. मग मला खूप फनी इन्सिडेंट्स आठवतं. माझी सवय, मला जर एखादी गोष्ट आवडली तर मी लाईक करतो, कमेंट करतो, ओपनली करतो, काही वेळेला पर्सनली त्या व्यक्तीला मेसेज करतो. तर मला कोणीतरी म्हटलं, सुट्या तुला वेळ लागलाय का, तू सगळ्यांनाच काय अप्रिशिएट करतो. म्हटलं अरे काय अप्रिशिएट करण्यात काय प्रॉब्लेम आहे. अरे लोकांना असं वाटतंय की तू सगळ्यांनाच हे करतो, सगळ्यांच्याच मागे लागलायस. तर मी म्हटलं मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, जर ते त्या चष्म्यातनं बघत असतील तर. मी जेन्युइनली अप्रिशिएट करतो कारण मला आवडतंय. मग फोटोग्राफी असेल, गाणं असेल, डान्स असेल, अजून व्हॉट एव्हर इट इज, मला जेन्युइनली अप्रिशिएट करावं असं वाटतं, मी करतोय. दॅट इज व्हॉट सोशल मीडिया इज फॉर. Only then it will be a positive community because we are appreciating each other without knowing each other. We are showcasing our talent and it is being appreciated worldwide. That is what that platform is for. पण तेच जर होत नसेल तिथे, आणि मग तिथे जर, आणि मला हा प्रश्न नेहमी पडतो की तुम्हाला कसं कळलं की मी अप्रिशिएट करतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा ते बघताय ना. वाय आर यू चुझिंग नॉट टू अप्रिशिएट इट? वाय आर यू सिक्रेटिव्ह अबाउट वॉचिंग इट? इफ यू आर विविंग इट, बीट एनी, म्हणजे खूप कॉमनली मुलांनी मुलीचा फोटो लाईक करण्याबद्दल हे खूप पसरतं, ह्याच्याबद्दल खूप गॉसिप्स होतात की अरे हा हे करतो. तर मग तुम्ही सुद्धा ते बघताय ना, त्याशिवाय तुम्हाला दिसलं नाहीये मी ते अप्रिशिएट केलंय की नाही. सो तुम्ही सुद्धा ते करताय. मग जजमेंटल होतात लोक.
तर माझं असं झालंय की आता व्हा बाबा जजमेंटल तुम्ही, म्हणजे यू कॅन नेव्हर स्टॉप पीपल फ्रॉम जजिंग यू. अँड अगेन मी मगाशी जे म्हणालो तसं की यू शुड बी ओके विथ पीपल जजिंग यू. सो काही वेळेला जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी फेज येते की तुम्हाला काहीच सपोर्ट सिस्टीम नाही आहे, तुम्हाला कोणाशी काही बोलता येत नाही आहे, तुम्हाला कोणाशी काही शेअर करता येत नाही आहे, तुम्हाला करिअरमध्ये हव्या तशा गोष्टी घडत नाही आहेत, प्रॉबब्ली फ्रेंडशिप लेवलला रिलेशनशिप लेवलला गोष्टी घडल्यात, आणि त्यावेळेला तुम्हाला भयंकर असं होतं की यार काहीतरी घडलंय आपल्या आयुष्यातलं. तर ती फेज अशी फेज असते जेव्हा यू हॅव टू बी ओके विथ युअर सेल्फ. यू हॅव टू टेल युअर सेल्फ एव्हरी डे की ठीक आहे, हे पण ठीक आहे, ही फेज पण ठीक आहे. प्रत्येक मिनिटाला प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी चांगल्या रोजीच असल्या पाहिजेत हे गरजेचं नाही आहे. दॅट्स व्हॉट लीड्स टू डिप्रेशन. देन दॅट्स व्हॉट लीड्स टू टेकिंग सम रॉंग डिसिजन्स ऑर गेटिंग ॲडिक्टेड टू समथिंग. ती फेज ज्याच्या ज्याच्या आयुष्यात आली आहे, ती जी डार्क फेज म्हणतो आपण, माझ्या आयुष्यात येऊन गेली आहे आणि म्हणून मी हे बोलू शकतो की ती डार्क फेज जेव्हा येते तेव्हा यू हॅव टू टेल युअर सेल्फ कॉन्स्टंटली नॉट टू गिव्ह अप, अँड दॅट मॅटर्स. यू हॅव टू शो अप एव्हरी डे. या काळात ते करणं खूप कठीण झालंय, बिकॉज पुन्हा तेच की खूप जजमेंटल लोक आजूबाजूला आहेत आणि कशावरनं आपल्याला जज केलं जाईल आपल्याला माहितीच नसतं आणि ते आपल्या हातातही नसतं. आणि मग इव्हेंच्युअली आपण लोकांसारखा विचार करायला लागतो. आणि खूप म्हणजे असं करू नये वगैरे म्हणणं सोपं आहे, पण किती अवघड आहे की ॲक्च्युली लोक जसं आपल्याबद्दल विचार करतात तसं आपण आपल्या स्वतःबद्दल न करणं. नाही, मी या बाबतीत काय करतो, मी स्वतःसाठी एक सेफ स्पेस क्रिएट करून घेतली आहे स्वतःसाठी. सो जर मला काही वाटत असेल तर मी एखाद्या व्यक्तीशी कुठलेही फिल्टर्स न ठेवता बोलतो. म्हणजे मला जर अशी एखादी वीक किंवा लो फेज असेल तर मला ज्या व्यक्तीशी बोलल्यानंतर बरं वाटणार आहे त्या व्यक्तीशी मी ते शेअर करतो. आता त्यापुढे त्या व्यक्तीने मला जज करावं का किंवा त्याचं गॉसिप करावं का हा त्याचा प्रश्न आहे स्वतंत्र. आणि त्यांनी ते केलं आणि ते माझ्यावर कानावर आलं नंतर तर मला त्याचं काही वाईट वाटणार नाही, कारण तो त्याचा प्रश्न आहे, त्याचं लाईफ आहे. माझ्यासाठी ते शेअरिंग गरजेचं होतं, ते मी करून मोकळा झालो. सो मला जर फॉर एक्झाम्पल जर मी एखादं प्रोजेक्ट नाही वर्कआउट झालं आणि मी डिप्रेस्ड आहे त्या बाबतीत, की डिप्रेस्ड इज अ व्हेरी बिग वर्ड टू यूज फॉर दॅट, पण मी फ्रस्ट्रेटेड आहे की मला वाईट वाटलं आहे की यार नाही झालं वर्कआउट आणि ते मला कोणाशी तरी बोलायचं आहे. तर मी सपोज तुझ्याशी बोललो त्या बाबतीत आणि मी तुला हे खूप मनापासून सांगितलं विदाऊट एनी फिल्टर्स, बिकॉज आय ट्रस्ट यू ॲज अ फ्रेंड आणि मला असं वाटलं की तुझ्याशी हे शेअर करावं. आता हे माझा तुझ्यावरचा ठेवलेला विश्वास आहे. आता तो विश्वास तोडायचा की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. मी माझ्याकडनं तुझ्यावर 100% विश्वास टाकलाय. आता तू कर, तुला काय करायचंय ते, त्याच्यात मी नाही अडकणार, हे माझं ठरलंय. सो मी आजकाल लोकांशी बोलतो, गप्पा मारतो, तेव्हा मी माझ्याकडनं जे काही शेअरिंग होतं त्यावेळेला मी माझ्याकडनं 100% शेअर करतो. बिकॉज आय एक्सपेक्ट पीपल टू शेअर विथ मी टू वेन दे वॉन्ट टू, अँड आय वॉन्ट टू गिव्ह देम दॅट स्पेस ऑफ बिंग एबल टू शेअर समथिंग विदाउट बिंग जज्ड. सो माझ्याशी बरेच जण येऊन जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्यांनाही खात्री पाहिजे की माझ्याकडनं हे दुसऱ्या कोणाकडे जाणार नाहीये किंवा याचं एक वेगळं व्हर्जन कुठेही जाणार नाही. हे आपल्या दोघांमध्येच आहे. अगेन तेच आपण जे म्हणलो त्या रिलेशन बद्दल की ए आणि बी मध्ये असलं पाहिजे सगळं. जर ते नसेल राहत विश्वास तोडायचा तर तो त्याचा प्रॉब्लेम. त्यांनी तोडला ठीक आहे, मी काही नाही करू शकत, इट्स नॉट इन माय हँड्स. त्याचा मला वेगळा जर त्रास व्हायला लागला की यार ह्यानी असं केलं, मग आता मी मैथिलीशी ह्या गोष्टी शेअर केल्या आणि हिनी 4 लोकांना जाऊन सांगितल्या, आता मी मैथिलीशी इथून पुढे काहीच शेअर नाही करणार, ह्या झोनमध्ये मी जर अडकलो तर माझी ग्रोथच नाही होऊ शकत. मला फॉर्च्युनेटली ऑन कॅमेरा हे माझं कामच आहे की लोकांची हे सगळं की लोक 4 लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल, 4 लोक नाही मिलियन मध्ये ते कसं पोहोचेल हेच माझं. पण मला तेच वाटतं की आपण तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत जे ऑडियन्स रेग्युलरली तुमचा पॉडकास्ट बघतायत त्यांना मे बी हे रिलेट झालं तर ॲटलिस्ट तुझ्या माझ्यासारखी एक 10-12 लोक अजून असतील की जे खरंच सगळ्यांसाठी ती स्पेस क्रिएट करण्यासाठी तयार असतील. शेअरिंगची स्पेस, शेअरिंग स्पेस नाही आहे आजकाल, नॉन जजमेंटल शेअरिंग स्पेस नाही आहे.
आणि जसं की तू म्हणालास की ए बी या दोघांमधल्या नात्याला सी मध्ये काही स्थान नाही आहे, बिकॉज ए बी मध्ये काय नातं आहे हे सीला माहिती असूच शकत नाही आणि हे लोकांना समजेपर्यंत जमान्यात गेले. अनुभव घेणंच बंद झालंय ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर वेळ घालवल्यानंतर मला कसं वाटतं हे मी स्वतःला विचारलं पाहिजे, ना की ते सोशल मीडियावर टाकून त्याला किती लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत, ते किती अप्रिशिएट केलं जातंय ह्याचं व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. मी एखाद्या व्यक्तीबरोबर जेव्हा 12 तास घालवतोय किंवा 24 तास घालवतोय दिवसातले, किंवा मी एखादी फिल्म बघायला जातोय कुठल्या तरी मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर, तर मी ती एन्जॉय करू शकतोय का, मला ते 3 तास कसे गेले कळलेच नाहीत का, हे इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. म्हणजे मला जर हा असा प्रश्न पडत असेल की यार मी 3 तास बोर झालो या व्यक्तीबरोबर, मला कळत होतं 3 तास चाललेत ते, तर मग वाईट गडबड आहे. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर घालवलेला वेळ, हे खूप सुंदर आहे, ज्या मित्रांबरोबर तुम्हाला वेळेचं भान राहत नाही किंवा ज्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, दॅट इज द मोस्ट प्युरेस्ट फॉर्म ऑर जेन्युइन फॉर्म ऑफ कॉन्व्हर्सेशन. व्हेरी ट्रू. तुम्हाला वेळेचं भान नाही राहत आहे याचा अर्थ सगळं छान आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आजकालच्या भाषेत. पण जर तुम्ही वेळेकडे 10 वेळा लक्ष देत असाल की यार हे कसं होतंय, बरोबर बोलतोय की नाही आपण, समोरचा बोर होतोय का किंवा नाही, मग लोच आहे. आय होप तुला वेळेची आता आठवण झाली अजिबातच नाही झाली आणि मलाही नाही झाली. सो मी 4 तास झोपून आलोय. खरं तर मी मुंबईवरनं असा फार झोप कंप्लीट न करता आलोय ड्राईव्ह करत, पण आय एम हॅपी, आय एम एन्जॉईंग दिस कॉन्व्हर्सेशन. वाव, हाच शेवट असू शकतो आपल्या कॉन्व्हर्सेशनचा, कारण हे नेव्हर एंडिंग आहे. आपण खूप मस्त वाईब केली असं मला तरी वाटतं आणि आता मला वाटतं तिसऱ्यांदा एंड घेते. आपलं ते आईसारखं झालंय, आई फोन ठेव, हा मी फोन ठेवते, नंतर मी आई 4 वाक्य बोलते ना परत, असं झालंय आपलं की आपल्या आईने आपल्याला फोन केल्यानंतर हा हॅलो जेवलास, हो जेवलो, हा झोप आता, ओके हा ठेवते मी फोन, बरं याचं काय झालं, असं करून एक वेगळा मुद्दा चालू होतो. तसं झालंय आपलं. सही आहे. पण खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. म्हणजे नुसतं बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, तर जेन्युइनली मजा आली आणि आय होप तुला पण आली असेल. येस, मला खूप मजा आली. मला इनफॅक्ट तुमचे पॉडकास्ट बघायला बरेचदा आवडतं, कारण मला वाटतं पॉडकास्टचं कल्चर फार इंटरेस्टिंग डेव्हलप होतं आहे आता, आणि त्याच्यातनं असे अनेक मुद्दे जे एरवी कुठे बोलले नाही जात ते लोकांना भेटतात. राईट, आणि तेच काढायचा आमचा प्रयत्न असतो. सो थँक्यू सो मच सुयश. आणि आता एक फॉर्मल एंडिंग करावं लागेल मला म्हणून. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आणि तुमचे एक्सपिरियन्सेस तुम्हाला जर का शेअर करायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की करा आणि आरपार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.